कॅमेरे ऑन केले तर फारच योग्य, कारण शेवटी एनर्जी आहे. मला कॅमेरा चालू नाही करता येणार. फोन मी चार्ज नाही केलाय, चार्जिंगला लावलाय. बरं, आणि ठीक आहे. हा, थँक्यू. बघा, सांगा मला कोणी काय प्रॅक्टिस चालू केली का? बरं, ठीक आहे. पहिले आपण ओजस्वी वेलनेस फाउंडेशन मधून मी वसुंधरा देशमुख. माहित आहे का, आज 3 दिवस झाले मी माझी ओळख नाही करून दिली तुम्हाला. तुम्ही पण मला कोणी विचारलं नाही. ओजस्वी वेलनेस फाउंडेशन मधून मी वसुंधरा देशमुख, रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर काउन्सिलर, ट्रेनर, मेडिटेशन ट्रेनर, न्यूमरोलॉजिस्ट. तर आपले रेकी लेवल 1च्या डे 3 मध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि सगळ्यांनी खरंच कॅमेरे ओपन करा, म्हणजे मला एनर्जी माझी वाढते शिकवताना. मला छान वाटतं शिकवताना. हे बंद दिसले की असं वाटतं मी काय एकटीच बोलते का फक्त. बहुतेक रंजना मॅडमचा मेसेज सांगितला मला टीमनी की तुम्हाला थोडं फास्ट झालं माझं. खरंच फास्ट तर झालेलंच आहे, मलाच वाटतंय, कारण की मला ही सवयच नाही इतकी फास्ट शिकवायची. शिकवायची म्हणजे मला सिलेबस नाही नुसतं कंप्लीट करायचं, मला अनुभव घ्यायचे आहेत तुमचे. आणि ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यात मला आनंद आहे. म्हणून आज आपल्या ग्रुपवर 4 असो, 5 असो, 2 असो या 1 असो, मला सगळ्यांना शिकवायचं आहे. कारण की ब्रह्मांडाने मला निवडलंय या गोष्टीसाठी, तर ती एनर्जी पूर्णपणे सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. हेच महत्व आहे. माझ्या आधीचे पण क्लास पॉझिटिव्ह कधी आधीचे पण क्लास जर कोणी रिपीट केले असतील तर त्यांना माहित आहे की मी कंटिन्यू 6व्या दिवशी सुद्धा शेवटच्या तासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत बोलत असते, आणि कोणाचे प्रश्न असेल तरी पण त्याचे सोल्युशन पण मी देत असते त्यांना. मी बघितला तुमचा मेसेज, टीमनी मला सांगितलंय. आज आपण थोडंसं स्लोच घेऊ, आणि त्याच्यासाठी मी उद्याचा दिवस वाढवलेला आहे. उद्या पण आपला क्लास राहील. आणि ज्यांना पुढे, 1 मिनिट, खूप धूर झालाय. बघा, तुमच्यामधून ज्यांनाही कोणाला पुढे जायचं असेल, पुढच्या लेवलला वगैरे, आणि त्यांचे शक्तिपात झालेले नसतील, तर ते करून देण्याची जबाबदारी माझी. तुम्ही सेकंड लेवलला जरी गेले, सेकंड थर्डला पण ऍडमिशन घेतली, तरी पण सगळ्यात पहिले मी तुमचा फर्स्ट लेवलचा अटुलमेंट घेईल, आणि त्याच्यानंतरच आपण पुढे जाणार. कारण रंजना मॅडम बोलल्या होत्या आज की त्यांचा शक्तिपात झालेला नाहीये. ठीक आहे, चालू करायचं आहे? काही प्रश्न आहे? प्रश्न असेल तर सांगा, पुढे जाऊ. बघा, आपण काल बघितलं होतं, आपलं 5 मेडिटेशन घेतलं, आणि आपण काल चक्रांची माहिती घेतली. तर आपल्याला आता चक्रांना बॅलन्स करायचं आहे. तर आपल्याला कशा पोझिशन ठेवायच्या, कशा हात ठेवायच्या, आणि कसं हील करायचं व्यक्तीला किंवा स्वतःला. ज्यांचे पण ऑडिओ हे असतील, चालू असेल, त्यांनी म्यूट करा प्लीज. तुम्ही म्यूट होऊन जा जरा, मला डिस्टर्ब होतं शिकवताना.
आपण बघितलं की हाताच्या द्वाराने म्हणजे हाताच्या याने आपण ऊर्जा प्रवाहित होते. जसं आपण काल पाणी चार्ज केलं. आपण उद्या शिकणार आहोत अन्न पाणी चार्ज करणं, एनर्जी बॉल कसा तयार करायचा, दुसऱ्याला एनर्जी कशी द्यायची, ह्या सगळ्या आपण शिकणार आहे. पण त्याच्या आधी आपण चक्रांचं एक मेडिटेशन घेणार आहे आणि चक्रांचे पॉइंट बघणार आहे की कसं नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन तर म्हणावंच लागेल, कारण की पॉझिटिव्हिटी आणणं म्हणजे जेव्हा आपण क्लिअर होतो तेव्हा आपल्याला नेमकं फोकस कशावर करायचा हे कळतं, त्यावेळेसच लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण करू शकतो ना. तर बघा, इथे पॉइंट दिलेले आहेत प्रत्येक चक्राचे. दिसते ना स्क्रीन? त्यावेळेस आता तुम्हाला सपोज तुमचं डोकं दुखत आहे, तर हँड रब करायचे, रेकीला कॉल करायचा. आता मी रेकीला कॉल कसा करायचा ते हळू सांगते सगळ्यांनी. रेकीची प्रार्थना. सगळ्यात पहिले दोन्ही हात रफ करायचे आणि रेकीला कॉल करायचा. मी स्वतःची आभारी आहे. मी देवी रेकी शक्तीचे आभारी आहे. मी माता पिता व ईश्वर गुरूंचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. म्हणजे रेकीला बोलवावं लागतं आपल्याला, त्याच्याशिवाय रेकी येत नाही आपल्यापर्यंत. म्हणून सगळ्यात पहिले रेकीला कॉल करायचा, रेकीची प्रार्थना करायची. कुठल्याही गोष्टीला, आता सपोज तुमचं डोकं दुखत आहे तर तुम्ही काय करणार, रेकीला कॉल करणार, दोन्ही हात रफ करणार आणि हा एक एनर्जीचा फ्लो तुमच्या हातामध्ये चालू होणार. तर डोकं दुखतंय म्हणून इथे डोक्याच्या ठिकाणी आपल्याला हात ठेवायचे आणि जोपर्यंत तुमच्या हातातील संवेदना चालू होऊन संपेपर्यंत तुम्हाला तिथे ऊर्जा द्यायची आहे. अशी. हे डोक्याचं एक्झाम्पल सांगितलं. थ्रोट मध्ये काही प्रॉब्लेम आहे तेव्हा सेम तसंच करायचं, दोन्ही हात रब करायचे, थ्रोटला हिलिंग द्यायचं. जोपर्यंत तुमच्या संवेदना थांबत नाही तोपर्यंत. प्रत्येकाला संवेदना काहीतरी वेगळ्या असतात बरं का. कोणाला झुंझुनी जाणवेल, कोणाला थंडावा जाणवेल, कोणाला मुंगे आल्यासारखं होईल, कोणाला काहीच जाणवणार पण नाही. हे पण होईल. कोणाला गरमपणा जाणवेल, असं पण होईल. आणि जरुरी नाही की तुमचं 3 मिनिटात चाललं पाहिजे की 2 मिनिटात चाललं पाहिजे, 1 मिनिट. तुमच्या जेवढ्या तुम्ही रेकीला एक्सेप्ट कराल, तेवढ्या तुमच्या ऊर्जा वाढणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही हार्ट चक्राच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, ऍसिडिटी झाली आहे, तर मग एक हात हार्ट चक्रावर, एक हात पोटावर असं ठेवायचं आणि हिलिंग द्यायचं. हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. याच्यात काय म्हणजे, कारण हे गरजेचं आहे तुम्हाला समजणं. आणि ज्यावेळेस तुमचं काहीतरी पाय दुखतायत, गुडघे दुखतायत किंवा मग काहीतरी, तर मग आपलं रूट चक्राच्या संबंधित आलाय, तर त्यावेळेस आपण दोन्ही हात रब करून त्या ऊर्जा रूट चक्राला द्यायची. असं करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हिलिंग कसं देणार, हे तुम्ही आता ज्यावेळेस तुमचं डोकं दुखतंय, काही बॅक पेन होतंय, त्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्टीला आपल्या स्वतःच्या याच्यावर हात ठेवून स्पर्शाने करू शकता. पण सपोज आता दुसऱ्या व्यक्तीला करायचं आणि आता समोरच्या व्यक्तीच्या शरीरावर आपण एकदम टच पण नाही करू शकत, तर त्यावेळेस काय करायचं, रेकीला कॉल करायचा, काय म्हणायचं, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, माता पिता व ईश्वर गुरूंचे आभारी आहे. समोरील व्यक्तीचं नाव घ्यायचं, परत XYZ व्यक्तीची सुद्धा मी आभारी आहे, त्याचे सुद्धा आपल्याला आभार मानायचे. आणि नंतर त्या व्यक्तीच्या शरीरावर जिथे पण कुठे वेदना आहे तिथे हलका हात आपल्याला वर ठेवायचा आहे. कारण आपली लेवल 1 म्हणजे स्पर्श ऊर्जा, आपल्याला ही स्पर्शाने करायची असते. लेवल 2 आणि 3 ही डिस्टन्स हिलिंग. मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही हिलिंग देऊ शकता. तुम्ही इथे बसलेले आहात आणि तुम्ही अमेरिकेला, USA ला, कुठेही तुमची व्यक्ती आहे त्याला तुम्ही इथून ऊर्जा पोहोचवू शकता. तर असा हात ठेवायचा आहे त्या व्यक्तीचं जिथे पण काही दुखणं आहे आणि त्यांना संपूर्णपणे स्वास्थ्य झालेला आहे. ती व्यक्ती पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेली आहे. ही ऊर्जा सहजतेने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे, असं तुम्हाला अफर्मेशन त्यांना द्यायचं आहे. आणि ह्या ऊर्जा पोहोचताना मनात विचार आणायचा नाही की हे होईल की नाही. सगळ्यात मोठा पॉइंट. असं कधीच करायचं नाही, अरे मी तर या व्यक्तीला हिलिंग करते आहे, पण हे होईल की नाही होईल, असा विचार आणायचा नाही मनात. ते झालेलंच असणार आहे. असा विचार आला म्हणजे तुमच्यात कुठेतरी ब्लॉकेज निर्माण झाला. ते करायचं नाही. आपल्याला फक्त प्युअर इंटेन्शनने समोरच्याला हील करायचं आहे आणि स्वतःला सुद्धा. करून बघा. पाणी चार्ज करून कुठे पोटात दुखते, पाणी चार्ज करून जरी तुम्ही दुसऱ्याला दिलं ना, तरीही पण फरक पडतो. त्यामध्ये तुमची प्रॅक्टिस होऊन तुम्ही इतके पुढे पोहोचलेले असता की बऱ्याच गोष्टी इंटेन्शनने तुम्ही पूर्ण करायला लागता. फक्त रेकी वर्क विथ इंटेन्शन,
प्युअर पाहिजे तुम्हाला आणि सहजतेने होते. मग तुम्ही त्या व्यक्तीच्या याच्यावर हात ठेवले, अफर्मेशन दिलं त्यांना. त्याच्यानंतर हळूहळू त्या संवेदना थांबल्यानंतर नंतर म्हणायचं की ह्या ऊर्जा या व्यक्तीपर्यंत संपूर्णपणे पोहोचलेल्या आहे. या व्यक्तीला संपूर्ण श्वासलाभ झालेला आहे आणि ह्या व्यक्तीने ह्या ऊर्जेचा आनंद स्वीकारलेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे सगळं तुम्ही आता लिहून जरी नाही घेतलं तर मी आज रेकॉर्डिंग टाकणार आहे. तुम्ही ते रेकॉर्डिंग पाहून सगळ्या नोट्स काढून घ्या, कारण खूप गरजेचं आहे. तर कळलं नाही तर तुम्ही करूच शकणार नाही. कळणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता आपण हे हिलिंग केलंय. आता रेकीमध्ये फर्स्ट लेवलला सिम्बॉल्स नसतात. सेकंड लेवल पासून सिम्बॉल्स चालू होतात आपल्याकडे. सिम्बॉल्सने एनर्जी आपली वाढते. तर आता मी उद्या माझ्याकडनं बोनस मध्ये एंजलिक ऊर्जांचे 88 सिम्बॉल्स आहेत, पण त्यातले 8 जे महत्वाचे सिम्बॉल्स आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ते तुम्ही सिम्बॉल हिलिंग करताना, उपचार करताना वापरू शकता. ते तुम्ही आपल्या बॉडी पार्टवर पण काढू शकता, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला वाटते आहे. हेल्थ विषयी म्हणा, कॉन्फिडन्स विषयी म्हणा, मुलांच्या बाबतीत पण तुम्ही ते त्यांना देऊ शकता बुकवर लिहायला. तर हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. तर त्यावेळेस हिलिंग करताना तो एक एक सिम्बॉल तुम्हाला, हेल्थचा म्हटलं तर हेल्थचा सिम्बॉल इथे आपल्या हाताने ड्रॉ करायचा. हातानेच करायचा. असे 5 बोटं पकडायचे आणि हेल्थचा सिम्बॉल ड्रॉ करून ती ऊर्जा तिथे स्थापित करायची आहे. ते उद्या शिकवणार आहे. बोनस आहे ते माझ्याकडनं. त्याच्यानंतर बरेच काही बोनसेस देणार आहे तुम्हाला 1-2. हे कळलं? काही प्रश्न आहे याच्याविषयी? आवाज नाहीये तुमचा. हा, हा बोला. हॅलो. हा, पहिल्या दिवशी मी नव्हतेच ऍक्च्युली. एक हा हा. एक 2 वाक्यात एक्झॅक्टली रेकी मीन्स व्हॉट हे सांगाल का? पहिल्या दिवसाचं हो ते पण सांगते. पहिल्या दिवसाचं हा पण रेकॉर्डिंग मी देणार आहे. फक्त कालचं हा हा रेकॉर्डिंग हा. आपलं झालं नाही. काल मला खूप प्रॉब्लेम झाला. हो मग हो हो. काय ते माझं हेच नेटच एनर्जी जात बहुतेक चांगली नव्हती काल, असं होतं ते कधी काय कधी. माहित. हो, असंच काहीतरी झालं असेल. हा हा कारण की हा. 2-3 वेळा माझा कॉलच कट होत होता. आणि म्हणजे आणखी डिस्टर्ब येतो खूप. हो, हो, हो. म्हणजे मला व्यवस्थित जाणवत नव्हतं सगळं काल. काय माहिती काय होत होतं. पण कालचं रेकॉर्डिंग आपलं झालं नाही. पण मी जुनं हम्म, हम्म. रेकॉर्डिंग तुम्हाला देऊ शकते कालच्या दिवसाचं. पाहिजे चालेल असेल. ना, फक्त मला हे रेकीचा चालेल. कन्सेप्ट ऐकून आहे मी, पण मला लक्षात येत नाही व्हॉट मेंट बाय रेकी. एक्झॅक्टली काय करतो अच्छा. आपण? हा. एक्झॅक्टली काय करतो आपण? हे बघा, आपल्या जवळ रेकीच्या ऊर्जा तुमच्याकडे पण आहेत, माझ्याकडे पण आहेत. पण आपल्याला माहिती नाही कसं वापरायची आहे. हम्म हम्म आणि आपल्या हातांद्वारे ह्या ऊर्जा निघत असतात. बघा, आधीचे आपले ऋषीमुनी होते. हम्म तर ते सुद्धा हाताने स्पर्शाने चांगलं करायचे. हम्म हम्म हम्म. आपले श्रीकृष्ण भगवानांनी पण जी कुबडी म्हणून जी ही होती, तिच्या याच्यावर हात ठेवल्यावर ती सरळ झाली होती बघा. सरळ झाले. हम्म. हा, ह्या स्पर्श ऊर्जा आहेत. आणि ह्या खरं तर आपल्या भारतामधल्याच आहेत, पण आपल्याला काही माहितीच नसते. आणि आपल्या सगळं हम्म. भारतातलं बाहेर जातं आणि नंतर आपल्यापर्यंत पोहोचतं. हम्म. असंच झालेलं आहे. म्हण- म्हणजे आपल्या म्हणजे भारतामध्ये प्रचंड काही नॉलेज आहे खरं तर. आणि मग अच्छा. डॉक्टर हुसैन सरांनी काय केलं, की त्यांच्या स्कूलमध्ये हा प्रश्न केला गेला त्यांना. ते शाळेवर शिकवत होते, टीचर होते. त्यावेळेस मुलांनी त्यांना म्हटलं, की अशी कुठली विद्या आहे का, की जी स्पर्शाने चांगली केली जाते? बरेच जण आधीचे ऋषीमुनी असं करायचे. आणि ते येशूच्या शाळेवर होते. बहुतेक ते येशू पण येशू पण तसेच करायचे हाताने त्यांना. तर मग ते म्हटले, की हो, हा प्रश्न तुझा खरंच योग्य आहे, की कोणीतरी अशी काहीतरी विद्या असेलच. मग त्यांनी शोध घेतला या विद्येचा. भरपूर वर्ष ते फिरले त्याच्या मागे. जवळपास 15 वर्षाचा कालावधी. पूर्ण इकडे फिरून झालं. भारतात पण येऊन गेलेत. पण ह्याचा शोध पण भारतातच लागला. नेपाळमध्ये ही ऊर्जा सापडली कमलसूत्र ग्रंथामध्ये. मग त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला. मग त्यांनी आता आपल्याच्याने आपण जाऊन कुठं पहाडीवर जाऊन तर तपश्चर्या करू शकत नाही. आपण सांसारिक लोक आहोत सगळे. त्यांनी 21 दिवस साधना. 21 दिवस साधना केली त्यांनी आणि त्यांच्याजवळ 21 दगड ठेवलेत. आणि रोज ते एक दगड उचलत होते, बाजूला ठेवत होते. न खाता पिता, अन्न पाणी न घेता त्यांनी ती साधना केली. आणि मग 20 दिवस निघून गेलेत, पण त्यांना कळलंच नाही की नेमकं काय करायला पाहिजे. काय झालं? आपलं काहीतरी चुकलं बहुतेक.
असं त्यांना वाटायला लागलं. कारण आपल्याला अनुभव काहीच येत नाहीये. म्हणजे मी कुठे चुकलो साधनेमध्ये. हं. तर मग 21व्या दिवशी सकाळी म्हणजे पहाटेचीच गोष्ट आहे ही 2-3 वाजताची. त्यांना हं. आकाशातून खूप लख्ख प्रकाश आला हं, आणि हं, हं. त्या प्रकाशाने ते बेशुद्ध झालेत. ओह! पण त्या हं, हं. बेशुद्ध अवस्थेमध्ये त्यांना त्या अवस्थेमध्ये पण त्यांचे चक्र दिसायला लागले. म्हणजे जे कलर्स दिसायला लागले. हं, हं, हं. बॉडीमध्ये काहीतरी चेंज होत आहे हे चेंजेस त्यांना होतात. जाणवत होतं. हां, चेंजेस होत आहे. हे त्यांना दिव्यत्वाची प्रचिती म्हणू आपण. दिव्यत्वाची येस. म्हणजे ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. एक्झॅक्टली. हां, हां, हां. एक्झॅक्टली. मग तो हं, शक्तिपात झाला त्यांचा. तर हे होईपर्यंत दुपारी 3 पर्यंत त्यांना ते होशमध्ये आले, शुद्धीवर आले. हं. तोपर्यंत दुपारचे 3 वाजलेले होते. खूप सारा म्हणजे सूर्याचा प्रकाश त्यांच्या बॉडीवर होता पडलेला आणि ते म्हटले, "अरे" आणि पण त्यांना खूप फ्रेश वाटायला लागलं त्यावेळेस. आणि ओह! अशाच चेंज वेळेस झाला बॉडी. ब्रह्मांडामधून एखादं बलून्स असं आलं असं म्हणतात. आपण थोडी पाहिलेलं आहे. त्या बलून्सवर हां. रेकीचे सिम्बॉल्स होते, असं म्हणतायत. ओह! आणि ते ओके. सिम्बॉल्सनी आपली एनर्जी 100% ची होते. असं आहे. अच्छा. म्हणून हं. रेकी वर्क ही आपल्या चक्रांवर करते. आपले चक्र संपूर्णपणे अच्छा. बॅलन्स करते आणि मग आपले चक्र बॅलन्स झाले म्हणजे शरीराचा सगळाच बॅलन्स आला हं, ना. हं, हं. मग तो नाही. शारीरिकतेचा आला, भावनिकतेचा आला, मानसिकतेचा आला, सगळ्याच गोष्टीचा आला. असं हां, आहे. म्हणजे मी हे का विचारतीये, मी मेडिकल फील्डमध्ये बिलॉन्ग करते. बिकॉज असं होतं ना सायंटिफिक याला काही लॉजिक आहे, आणि हे असं सायन्स थोडंसं आहे आपण मॅडम. हां, हां. हो, हो. एक्झॅक्टली. हां. हे सायन्स आहे. आपण रेकी असं कुठलीच अंधश्रद्धा नाहीये हे बरं का. हां, हां. कारण आपण की असा विचार करतो ऑलरेडी ना. रेकी आता हो, हो. हां. आता तुम्ही रेकी इन हॉस्पिटल सर्च करा Googleला जाऊन. तुम्हाला बरं. हॉस्पिटलमध्ये रेकी वापरले जाते हे समजेल. ओके. हं, हं, अमेरिका, हं. यूएसएमध्ये आणि आता आपल्या कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये सब्जेक्ट आलेत रेकीचे. हार्वर्ड हं, हं, हं. युनिव्हर्सिटीमध्ये, खडगपूर युनिव्हर्सिटीमध्ये हे आलेत, सिलेबस आलेले आहेत. हं, हं, आणि हं, रेकी शिकवल्या जाते. कारण हे सायन्स आहे, कुठलीच अंधश्रद्धा नाही. कारण रेकी ऑलरेडी 3 शब्द आहेत रेकीचे. एक पोलिस डिपार्टमेंटला वापरला जातो, की जे चोरांना पकडण्यासाठी म्हणा किंवा हं, काहीतरी हं, हं. रेकी केली जाते. असं ऐकलं असेल हं, तुम्ही हं. बरेच जणांनी. एक्झॅक्टली. हां, तेच, तेच. हां, तेच. तो रेकी शब्द ॲक्चुअली वेगळा आहे आणि माझ्या दुसरं डोक्यात तोच होता. येस आणि आपण जेव्हा प्लॉट घेतो किंवा कसली मोजणी करतो, हं, हं. हं, हं, हं. तर त्याला पण रेकी म्हणतात. ओके. आणि तिसरा शब्द म्हणजे आपली रेकी, जीवन फोर्स म्हणजे लाईफ फोर्स एनर्जी. ओके. हं, 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 हं. ओके. नैसर्गिक ऊर्जा पद्धती. तर ओके. हा कुठलाच अंधश्रद्धा नाही, कुठलंच काही नाही. हं, हं, हं. फक्त एवढं आहे, की रेकी आपल्या जीवनामध्ये पूर्ण सकारात्मकता आणते, पूर्ण पॉझिटिव्हिटी आणते. ओके. पण पॉझिटिव्हिटी. त्याचे हं, हं, हं. त्याचं हां. पण त्याची प्रॅक्टिस आहे. ती करावीच हं, लागेल हं, हं. आणि प्रॅक्टिस काही इतकी जास्त नाही आहे. पण जर आपण सगळं हं. करतोय, एवढं ओझं उचलतोय, तर आपल्या हं, हं, स्वतःसाठी हं, हं. उचलाल तर काय फायदा? हं, हं. आणि कॅन्सरसारखे आजार चांगले होत आहेत. हां, तेच, तेच. ऑटो म्हणजे इम्यून डिसीज सकारात्मकता थोडक्यात, थोडक्यात सगळ्या बाजूंनी. सकारात्मकता. कॅन्सर 4th स्टेजचा कॅन्सर चांगला झालाय. मी रेकीचा इतिहास सांगितला. त्याच्यामध्ये सुद्धा हं, डॉक्टर हं. हवाई टकाटा हं. यांना हं, हं, 40च हं. दिवसाची लाईफ दिलेली होती. वयाच्या हं, 30व्या हं. वर्षी त्यांना कॅन्सर झालेला होता. हं, हं, हं. सर्जरी करणार म्हणजे सगळं संपलं त्यांचं, की सगळं प्रोसिजर करून बसल्यात. शेवटी सर्जरी करायला बेडवर गेल्यात. तिथे त्यांना काय इंटेन्शन आले माहिती नाही. त्या डॉक्टरांना हं. म्हणाल्या, "मला नाही करायची सर्जरी." त्या हं, हं. टेबलवरून उठून आल्यात त्या. आणि त्या हं. डॉक्टरांनाच त्या म्हणाल्या, की असं काहीतरी सांगा मला, की त्याच्यातनं काहीतरी मी याच्यातनं चांगली होईल. त्या डॉक्टरांनीच त्यांना सजेस्ट केलं, की जपानमध्ये डॉक्टर चिरोजी हैयासी म्हणून आहेत. म्हणजे हं. डॉक्टर उसई नंतर, मिकाओ उसई सरांनंतर डॉक्टर चिरोजी हैयासी यांनी सांभाळला होता तो कार्यकाल तिथला अमेरिकेचा. तर सॉरी जपानचा. तर त्या हं. अमेरिकेला होत्या. तिथून त्यांना अमेरिकेला त्या डॉक्टरांनी सांगितलं, की जपानमध्ये कोणीतरी अशा आहेत, की त्या स्पर्श ऊर्जेने ते चांगले करतात. मग ह्या हं. तिथे जाऊन पोहोचल्यात आणि हे उपचार घेतलेत त्यांनी. 4 महिन्यात त्यांचा कॅन्सर पूर्णपणे क्लिअर झाला आणि हं. त्या स्वतः रेकी शिकल्या. त्यांनी जगात 22 ग्रँड मास्टर तयार केलेत ओह! आणि त्या ग्रेट. वयाच्या 82 वर्षापर्यंत जगल्यात. हे नाईस. त्यांचं उदाहरण. पण मी ज्या हं. गुरूंकडे शिकली तिथे माझ्या एक फ्रेंड्स होत्या. त्यांच्या बहिणीला कॅन्सर झालेला होता. हं, त्यांना हं. पण 40-45 दिवसाचाच कालावधी सांगितला होता. पण त्यांच्या बहिणीने त्या कॅन्सर पेशंट त्यांच्या बहिणीला पूर्णपणे रोज उपचार करून हील केलं आणि त्या आता 5.5 ते 6 वर्ष झाले आहेत. हं, हं, हं. छान. इतकी सुंदर एनर्जी आहे. थँक यू. तर थँक यू व्हेरी खूप मच. उदाहरणं आहेत. ही समजलं असेल आता तुम्हाला बरंच हो, काही. हो, हो. ॲक्चुअली मी 2 मिनिटं घेऊ का? मी ॲक्चुअली YouTubeला आपण म्हणतो ना, काहीतरी एक कनेक्टिव्हिटी असते. YouTubeला मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे मला व्हिडिओ यायचे खूप. मग हं, हं. एका मॅडमचा मी तो 10 दिवसाचा कोर्स केला. त्याच्यात होपोनोपोनो सांगायचे, बरोबर?
पण मला ते इतके म्हणजे दोघांचे विचार इतके सकारात्मक आहे आणि सेम आहे, सेम ट्रॅकवर चाललेत. सगळ्यांचा उद्देश एकच आहे, पॉझिटिव्हिटी पसरवणं जगात, म्हणजे कोणाविषयी वाईट भावना न ठेवणं आणि आपली एनर्जी क्लीन करणं, एवढंच. येस, आणि कर्म तयार नाही तुम करायचे कुठलेच. एक्झॅक्टली, हा हा, म्हणजे हा, तुम्ही राग, द्वेष ह्या सगळ्या बाकीच्या निगेटिव्हिटी पासून बाजूला जा आणि चांगल्या कर्मात या. थोडक्यात आपण सत्संगच म्हणू एका दृष्टीने. येस येस दुसरी येस. गोष्ट अशी की दुसरी गोष्ट अशी की मी ह्याच्यात दुसरी गोष्ट अशी की मला हे तुमचं रेकी वगैरे मी फक्त ऐकून होते मैत्रिणीकडून, पण मला एका मैत्रिणीने ही लिंक पाठवली आहे. म्हणजे योग असावा किंवा मी हे कनेक्ट, थोडंसं मेडिकल शॉप आहे माझं त्याच्यामुळे बिझी असते, शक्य नाहीये मला. आता मी आज घरी थांबले त्याच्यासाठी की हे व्हावं म्हणून. तर म्हणून मला असं वाटतं की कुठली गोष्ट अशी होत नाही, युनिव्हर्स तुम्हाला देतात म्हणजे तुम्हाला सहज अं, सहज नसते होत. रेकीचा आणखी एक हा रूल सांगते की रेकी हं, सहजतेने कोणाच्या जीवनात येत नाही. ती त्याच्याच जीवनात जाते जिथे काहीतरी हं. तिला चेंज करायचंय. हा, आणि 100% ती चेंज. ज्या मैत्रिणीने एक मला मिनिट. दिलंय. शुअर शुअर शुअर. ओके. ठीक आहे, चला. हं. चल बघा, मग आता मी तुम्हाला हिलिंग करायला शिकवलंय. म्हणजे तुम्ही जर कोणाला हील करायचं असलं, तुम्ही स्वतःला हील करायचं असलं तरी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला नोट्स देणार आहे. त्याच्यामध्ये हे संपूर्ण 24 पॉइंट्स आहेत की तुम्ही प्रत्येक 24 पॉइंटला 3-3 मिनिटाचं हिलिंग करून स्वतःवर, दुसऱ्यावर उपचार करू शकता. पण हे 24 पॉइंटला कंटिन्युएशन मध्ये हिलिंग करायला तुम्हाला 3-3 म्हटलं मिनिट तर 72 मिनिटं लागतात. एवढा वेळ आपल्याकडे आहे का आता तरी? नाही आहे. तर मग त्याच्यासाठी मी हं, तुम्हाला चक्रांचं मेडिटेशन देणार आहे. तर ते मेडिटेशनची प्रॅक्टिस तुम्ही रोज करायची आहे. 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. माझ्या आवाजातलं पण देईल आणि एक बीज मंत्राचं पण देणार आहे. तर तुम्ही त्यामधून कुठलंही केलं तरीही चालेल. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याकडे नोट्स आले आहेत, मेडिटेशन आहे, पण आपण तरी प्रॅक्टिस करत नाही, असं करू नका प्लीज. काहीतरी करा. माझ्यासोबत तुम्ही पुढच्या वेळेला राहिले, नाही राहिले माझ्या अटॅचमेंटमध्ये ती वेगळी गोष्ट आहे. पण जे सांगितलं आहे या क्लासमधनं भरपूर काही मिळतं. खूप काही मिळतं. हा 21 दिवसाचा, म्हणजे हा जो 21 दिवसाचा आपण आपल्या स्वतःसाठी कालावधी देतो, हा संपूर्णपणे शुद्धीकरणाचा कालावधी आहे. हं. म्हणून तुम्ही याचा खरंच उपयोग घ्या. आणि काही लोक मग असे करतात, बाकीच्या ठिकाणी मला कोणाविषयी बोलायचं नाही आहे. सॉरी हे जाणवत आहे म्हणून बोलावं लागलं. काय सॉरी, मला कळलं नाही. काय म्हटलं तुम्ही? परत बोला. म्हणजे काय? हो हो. चला पुढे जाऊ. पॉइंट समजले? आता प्रॅक्टिस कोणी कोणी केली बरं सांगा बरं कालच्याची. मॅडम स्वतःसाठी वेळ काढायचा असतो हो. असं नाही म्हणायचं लेट झालं, कारण आपण स्वतःसाठीच वेळ काढत नाही. सगळ्या जगासाठी वेळ काढतो आपण. खूप ओझं उचलतो जगाचं. कधीतरी वेळ द्यावा. बरं सांगा, कोणी प्रॅक्टिस चालू केली? मनीषा मॅडमनी केली होती. परत केलंय की रिपीट मध्ये? नाही. चला. बरं, आज अन्न पाणी चार्ज करायला शिकवू तुम्हाला का पहिले मेडिटेशन घेऊ? चला, अन्न पाणी चार्ज करायला शिकवते, नंतर मेडिटेशन घेते. बघा, आता मी तुम्हाला काल पाणी चार्ज कसं करायचं ते सांगितलं होतं. पण त्या पाण्याला आता आपण तेवढ्यापुरते त्याची टेस्ट बदलली होती. पण आता आपल्याला आपल्यासाठी आणि घरातल्या व्यक्तींसाठी पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे. घरातलं वातावरण चेंज करायचं आहे. अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? तर अशा वेळेस सर्वप्रथम रेकीला कॉल करायचा आणि आपल्या घरात जे पण पाणी ठेवलेलं आहे, जिथे तुम्ही पाणी ठेवलेलं आहे, सपोज कुठल्या मटक्यामध्ये ठेवलं असेल, फिल्टरमधलं, आपण डायरेक्ट फिल्टरचं पण पाणी पितो. तर काय करायचं, रेकीला कॉल करून पायामध्ये बघायचं काही चप्पल आहे का, सॉक्स आहे का, ते ठेवायला पाहिजे. डायरेक्ट जमिनीवर उभं राहून कॉल नाही करायचा रेकीला. काहीतरी आसन वगैरे असलं पाहिजे. आणि जे पाणी तिथे आहे त्या पाण्याला प्रार्थना करून हात द्यायचे तिकड्या पाण्याकडे
आणि तुमच्या हातातनं फ्लो चालू होतो, त्यावेळेस त्या रेकीला म्हणायचं, त्या पाण्याला म्हणायचं, हे दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे ईश्वर गुरु, या फिल्टर मधील जे पण कोणी पाणी पितील त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, असं पण म्हणू शकता. त्याच्यानंतर ह्या पाण्याचा हात तसाच ठेवायचा आणि अफर्मेशन आपल्याला जवळपास 21 वेळापर्यंत द्यायचे आहेत. हे पाणी पिल्याने या घरातील प्रत्येक व्यक्तीला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या व्यक्तीला संपूर्णपणे सकारात्मकता निर्माण झालेली आहे. हे पाणी जे पण कोणी व्यक्ती ग्रहण करतील त्यांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. रेकीची प्रार्थना आणि हे सगळं लिहून घ्या, नंतर लक्षात राहणार नाही. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी जे पण कोणी व्यक्ती ग्रहण करतील त्यांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. हे झालं पाण्याला अफर्मेशन. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरात जे पण अन्न बनवताय, अन्न शिजवताय, ते अन्न तुमचं बनून झालं की सगळं अन्न आपण समोर ठेवलेलं असतं. त्यावेळेस रेकीला कॉल करायचा आणि त्या अन्नावर असे हात द्यायचे आणि म्हणायचं, हे अन्न जे पण व्यक्ती ग्रहण करतील त्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे, संपूर्ण सकारात्मकता निर्माण झालेली आहे. मी तर तुम्हाला सरळ सांगितलं, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य सगळं काही मिळतं याच्यातनं. हे अन्न जे पण व्यक्ती ग्रहण करतील त्यांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि नंतर आपलं कनेक्शन कट करायचं. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. हे समजलं. अन्न आणि पाणी चार्ज करणं हे तुम्हाला मी का सांगितलं, आज तुम्ही आता तर आपण तुमचे जेवण पण झालेले असेल, बरेच जणांचे कोणाचे व्हायचे पण असतील, पण रोज हे करायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला फरक पण जाणवेल. उद्या सकाळपासून हे करा. हे झालं अन्न पाणी चार्ज करणं. आणि आता आपण शिकणार आहोत ओरा कसा क्लीन करायचा. आपला स्वतःचा ओरा कसा क्लीन करायचा, दुसऱ्याचा ओरा कसा क्लीन करायचा. मी आता मला पिन मध्ये घेते. सगळ्यांनी जर कॅमेरा ऑन केले तर मला खूप छान वाटेल, तुम्हाला पण एनर्जी भेटेल, मला तर भेटेलच भेटेल. सांगू ओरा कसा क्लीन करायचा. अश्विनी मॅडम, झाला का तुमचा मोबाईल चार्ज? बाकीच्यांनी ऑन करा. हे बघा, आता ओरा कसा क्लीन करायचा. आपण जिथे पण आहोत, आपण स्वतःसाठी ओरा क्लीन करतो आहोत, तर रेकीला कॉल करायचा आणि आपले हात रफ करून आपल्या क्राउन चक्रावर न्यायचे आणि रेकीला प्रार्थना केली, दोन्ही हात क्राउन चक्रावर नेलेत आणि म्हणायचं, माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती माझ्या दोन्ही हातांमध्ये समावित झालेली आहे. आणि हळूहळू आपले हात खाली घ्यायचे. हे दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे ईश्वर गुरु, माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची असलेली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे माझ्या या दोन्ही हातांमध्ये समावित झालेली आहे. हे दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे ईश्वर गुरु, माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची असलेली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे माझ्या या दोन्ही हातांमध्ये समावित झालेली आहे आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झाली आहे. फुंकर मारायची आहे, अशी 3दा फुंकर मारायची आणि असं 3दा आपल्याला करायचं आहे. समोरून राईट साइड, लेफ्ट साइड आणि बॅक साइड. आता तुम्ही बॅकला नाही करू शकणार तर मग कसं करणार, फ्रंट बॉडीलाच बॅक बॉडी घोषित करायचं आहे की माझी ही फ्रंट बॉडीच बॅक बॉडी आहे आणि माझ्या आभा मंडळामधील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा माझ्या या दोन्ही हातांमध्ये समावित झालेली आहे आणि ती ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झाली आहे. वर अशी 3दा फुंकर मारायची.
पूर्ण वरपासून पायापर्यंत जायचं आणि नंतर आपलं कनेक्शन कट करायचं. दोन्ही हात असे पकडायचे, नाभीच्या खाली कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. सगळ्यात महत्वाचं, रोज आपला ऑरा क्लीन करायचा आहे. कारण आपण खूप ठिकाणी फिरून येतो, खूप काही वातावरणात जातो, कोणी आपल्या घरी येतं, काही नकारात्मक एनर्जी आपल्यामध्ये येतात. त्याच वेळेस आपल्यामध्ये थकवा, रसरस, कणकणी आल्यासारखं जाणवतं. बाहेरही गेलो तर आपण खूप थकल्यासारखं वाटतं. मॅडमच्या मेडिकलमध्ये पण भरपूर लोक येतात. रोज सकाळ संध्याकाळ करा हे. हे झालं तुमचा स्वतःचा ऑरा क्लीन. त्याच्यानंतर दुसऱ्याचा ऑरा क्लीन कसा. आता तुम्हाला घरातल्या व्यक्तीचा करायचा आहे सपोज, तर तुम्ही काय करणार अशा वेळेस, रेकीला कॉल करणार आणि आपले दोन्ही हात कॉल करून त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आपल्याला, की मी या व्यक्तीचा ऑरा क्लीन करत आहे. रेकीला कॉल करायचा, मी स्वतःचे आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, माता पिता व ईश्वर गुरूंचे आभारी आहे, XYZ पर्सनची पण आभारी आहे, असं तुम्हाला म्हणायचंय. आणि त्यांच्या डोक्यापासून, क्राऊन चक्रापासून खालपर्यंत हात असे घ्यायचे आणि म्हणायचं, या व्यक्तीच्या आभा मंडळामधील कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची असलेली नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे माझ्या या दोन्ही हातांमध्ये समावित झालेली आहे. असं समोरून करायचं आहे, असं राईट साईडनी करायचं आहे, लेफ्ट साईडनी करायचं आहे, बॅक साईडनी करायचं आहे त्यांच्या. आणि नंतर कनेक्शन कट करायचं आहे आणि खाली जाऊन ब्रह्मांडामध्ये शुद्ध झालेली आहे असं तुम्हाला म्हणायचंच आहे. प्रत्येक वेळा, पहिल्या वेळेस पण, दुसऱ्या वेळेस पण, तिसऱ्या वेळेस पण, चौथ्या वेळेस पण. असा ऑरा तुम्ही क्लीन करायचा आहे दुसऱ्याचा. हा झाला ऑरा कसा क्लीन करायचा आपला आणि दुसऱ्याचा. आता ऑरा तुम्हाला मी पहिलेच सांगायचं, मिक्स कसा होतो कोणामध्ये. कोणाच्या घरी व्यक्ती आहे का आजूबाजूला, ते प्रॅक्टिकल करायचंय आपल्याला. कोणी येईल का? अश्विनी मॅडम आहे का तुमच्याकडे कोणी? मुलं पण असतील तर चालेल. हा, मुलं आहेत. त्या मुलांना बोलवा. समजेल असं समजणारं मुलं आहे का जरा? हो 10-12 मोठी. वर्ष. हा ठीक आहे, हो बोलवा मग. बोला, आपण एक प्रॅक्टिकल करू की आपला ऑरा कसा क्लीन होतो, ऑरा कसा एकमेकांमध्ये मिक्स होतो हे बघायचं आपल्याला. क्लिनिंग समजलं. आणि कुठलंही आजारपण सगळ्यात पहिले ऑरामध्ये येते, नंतरच आपल्या बॉडीमध्ये, आपल्या चक्रांमध्ये जाते. म्हणून ऑरा सतत शुद्ध ठेवायचा कधी पण. आलंय का तुम्हाला? हो. पीक मध्ये घेते, तुम्ही थोडे आजूबाजूला मला दिसेल असे उभं राहावं लागेल तुम्हाला. दोघांना पण का? हो, दोघांना पण. हो. कॅमेरा वाटल्यास, तुमचा मोबाईल वाटल्यास आडवा करा, म्हणजे तुम्ही दिसाल मला दोघं पण. हा. आणि दोघंही दूर दूर उभे राहा आधी. दूर उभे राहा, मग नंतर बोलवते मी तुम्हाला जवळ बरोबर. एकमेकांकडे बघा. तुम्ही दोघ जण एकमेकांकडे बघा. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघूच नका आता. नाही नाही, डायरेक्शन बदलवा ना. समोरासमोर उभे राहा. समोरासमोर. हा. आणि दूर उभे राहा. दोघही जण हात रफ करा. एक मिनिट मॅम, फोन ऍडजस्ट. ठीक आहे, ठीक आहे. चेहरे नाही दिसत पण राहू द्या, होत आहे. तू बाळा मागे उभा राहा. हा. दोघही जण हात मागे हो, आणखी मागे हो, आणखी मागे हो, नंतर बोलवते मी तुला जवळ. हा. दोघही हात रफ करा आणि असं हळूहळू करून एकमेकांच्या जवळ जा. असे दोन्ही हात एकमेकांकडे करून. हा. हळूहळू जा एकदम. बघा जवळ काहीतरी, त्या हाताकडे लक्ष द्या. काही एनर्जी जाणवते का? ओढल्यासारखी, खिचाव केल्यासारखं काहीतरी. एकमेकांकडे असं ओढल्यासारखं होत आहे का? हो, होते ना. होतंय ना? म्हणजे काहीतरी हो एनर्जी हो जाणवते एकमेकांमध्ये मिक्स होण्यासाठी. हा आपला ऑरा असतो, तो एकमेकांमध्ये मिक्स होत असतो. खिचाव सारखं होत असेल ना तुम्हाला? हो हो असं. बरं ठीक. हा, ठीक आहे. हे होतं. आता त्याला थांबवा, परत आपण दुसरं प्रॅक्टिकल करू. आता बघा, तू पूर्ण दिसायला पाहिजे रे बाळा. तुम्ही थोडा कॅमेरा ऍडजस्ट करा आता. नाही ठीक आहे ना, दिसत होता आता मला. आता बघा, त्याच्या डोक्यापासून तुम्हाला खाली हात घ्यायचा आहे.
हा, तसेच उभे राहा मगासारखे. मगासारखे उभे राहा आणि मी सांगेल ते प्रॅक्टिकल करा फक्त. रेकीला कॉल करा पहिले. तुम्ही करा. त्याला उभं राहू दे. त्याला पण हात जोडून उभं राहिला तरी चालेल. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्यरेखी शक्तीचे आभारी आहे. माता, पिता व ईश्वर गुरूंचे आभारी आहे. आणि त्या बाळाचं नाव काय आहे? अंशु. हा, तर अंशूची पण मी आभारी आहे असं म्हणा. आणि रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता बघा, आता तुमचे दोन्ही हात रब करून त्याच्या डोक्यापासून खाली असे घ्या. हळूहळू माझ्या हाताकडे बघा. हळूहळू घ्या. डायरेक्शन असं ठेवा. खाली घ्या आणि त्याच्या बॉडीवर तुम्हाला कुठेतरी कधी कुठल्या पोर्शनला जडपणा, कुठल्या पोर्शनला हलका असं वाटत आहे. हळूहळू बघा. असे हात ठेवा मी जसे ठेवले आहेत. हळूहळू घ्या खाली. हात खाली कर बाळा तू. तुझे हात खाली घेतले तरी चालेल. म्हणजे त्यांना हळूहळू हळूहळू बघा कुठेतरी हलकं, जड, काही गरम असं वाटतंय का बघा. असा अनुभव घ्या. इथं थोडंसं वाटतंय. पोटामध्ये. ठीक आहे. घ्या ना परत खाली घ्या. बघू आपण. पूर्ण पायापर्यंत घेऊ का? हो, पूर्ण पायापर्यंत. पूर्ण पायापर्यंत. आता ना बघा, काय वाटलं पोटामध्ये काही त्याला पोटाचं काही आहे का 2-3 दिवसामध्ये, किंवा आता आज काही पोटाचा त्रास आहे का, की काही जेवलेला नाहीये का? तरी पण होतं बरं थोडंसं जळनेस. हा, अजून जेवण काही नाही केलेलं. काही दुखते आहे का पोटामध्ये? असं काहीच नाही ना? नाही. कधी कधी काय होतं माहितीये का, जर आपल्या पोटामध्ये किंवा कुठेतरी काही दुखत जरी असलं तरी हेवीनेस जाणवतो, किंवा मग कधी भूक लागलेली असली त्याही वेळेस आपल्याला हेवीनेस जाणवू शकतो. काय मग पोटाचं कुठलं काही आजारपण असेल, काही असेल, तरी पण आपल्याला असं होतं कुठेतरी. ऍसिडिटीचा त्रास असेल किंवा तरी पण जाणवू शकतो. म्हणजे याला आपण औरा स्कॅन करणं म्हणतो. ही अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. हळूहळू तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला म्हणजे औरा स्कॅन करून पण त्याचा आजार पण कळते व्यक्तीचं. याला औरा स्कॅनिंग म्हणतात. चला ठीक आहे. थँक्यू अंशू. थँक्यू. समजलं औरा क्लिनिंग आणि औरा स्कॅनिंग आणि औरा हो. दुसऱ्याचा पण कसा क्लीन करायचा. काही प्रश्न आहे का बाकीच्यांचे ह्याच्याकरता? ते कमांडच लक्षात राहत नाहीये. तुम्ही जे शिकवलेत ना ते रेकी अमृत आणि ते ते लिहून घ्या ना. आज रेकॉर्डिंग टाकते मी हे पण. नोट्स बघून काढून घ्या तुमच्या. आणि आता कारण मी सांगते मग तेव्हा लिहून घ्या. आता परत अजून म्हणणारच आहे मी, तर ते तुम्ही लिहून घ्या परत. नाही आता लिहिल्या गेलं, आता ऐकून घ्या, बघून घ्या आणि रेकॉर्डिंग वरून नोट्स काढा परत. आणि प्रत्येक वेळी करायच्या आधी हात रब करायचे असतात का? प्रत्येक वेळा सगळ्यात पहिले रेकीला कॉल करायचा, दोन्ही हात रब करायचे. सुरुवातीला पण करू शकता, कॉल केल्यावर पण करू शकता. आणि मग आपल्या आभा मंडळाला म्हणजे आपल्या औरा आपल्याला क्लीन करायचा, तर आपला आभा मंडळ म्हणजेच औरा. प्रत्येक वेळा काय करायचं, आपल्या औरामधील नकारात्मक ऊर्जा आपल्याला रिमूव्ह करायची आहे. बघा, औरा शुद्ध ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आता ते पण एक सांगून देते तुम्हाला. मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. आठवड्यातनं 2 दिवस तरी करायची. कोणतं मीठ घेणार? खडे मीठ. समुद्री मीठ जे असतं ना ते मीठ घ्यायचं. आणि जर तुमच्याकडे कॉफी पावडर असेल, कुठली कॉफी पावडर? जी मशीननी बनवतात ना बघा कॉफी, ती कॉफी पावडर भेटली ना तर ती त्या खडे मिठामध्ये मिक्स करायची. गुलाबजलच्या 2-3 रिअल कॉफीच्या बियांपासून बनवलेली नाही चालणार का? जे रिअल नाही, मध्ये कॉफीच्या मशीन बिया असतात. हा ती नाही ना, ती जाड असते ना, ही बारीक असते आणि ही मिक्स होते छान. तर ते थोडी टाकायची त्याच्यामध्ये. आणि गुलाबाच्या पाकळ्या किंवा मग गुलाबजल
असं तुम्ही टाकू शकता. हे जर तुम्ही केलं आणि बाहेरून जरी आले आणि खूप थकवा जाणवला ना तुम्हाला, की त्यावेळेस या पाण्याने अंघोळ करून घ्यायची. 1-2 मुठ्ठी मीठ टाकायचं, थोडंसं पाणी वेगळंच करायचं आणि त्या पाण्याने अंघोळ करून घ्यायची आणि मग चांगल्या पाण्याने अंघोळ करायची. खूप फ्रेश वाटायला लागतं. याला औरा बूस्टरच म्हणता येईल तुम्हाला. इतकं छान करतं क्लिनिंगचं काम ते. हे पण करू शकता तुम्ही आणि औरा कमजोर राहिला तर मी सांगितलंच आहे ग्राउंडिंग करा, फिरा थोडंसं निसर्गाच्या सान्निध्यात आणि मिठाच्या पाण्याने अंघोळ करा आणि थोडा वेळ मेडिटेशन जर केलं तर खूपच छान औरा क्लिनिंगसाठी. रामादासा मेडिटेशन आहे YouTubeला पण मिळून जाईल तुम्हाला. ते पण औरा क्लिनिंगसाठीच आहे. आपलं मन शांत ठेवायला खूप सुंदर वाटतं ते केलं तर. झालं. पुढे चालूया. त्याच्यामध्ये काय राहिलं माझं औरा क्लीन. आता बघा दुसऱ्याचा औरा आणि आपला औरा कसा बघायचा. सगळ्यात पहिले काय करायचं, कुठल्याही व्यक्तीला आता हा तुमचा मुलगा आला होता अंशू, त्याला ना व्हाईट कलरच्या भिंतीजवळ उभं करायचं. मग ते म्हणजे व्हाईट कलर असला तर खूपच छान म्हणजे लगेच दिसतं आणि त्याला डोळे बंद करायला सांगायचं त्या समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या नोस्टिकवर आपण कंटिन्यू बघायचं. कंटिन्यू त्याच्या नोस्टिककडे कंटिन्यू बघायचं. हळू-हळू आपल्याला आपल्या त्या व्यक्तीच्या आजूबाजूला लेयर दिसायला लागतात. मग तिथून कलर पण दिसतात. ही प्रॅक्टिस तुम्ही रोज करा. मी नोट्स देणार आहे. नोट्सच्या मागच्या पेजवर एक सर्कल दिलेलं आहे गोल राउंडमध्ये. तर त्या सर्कलच्या मधल्या बिंदूला कंटिन्यूशनमध्ये बघा. तुमची इंटेन्शन पॉवर पण वाढते आणि तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे औरा पण समजायला लागतो कोणाचा पण लगेच. मला कळलं नाही म्हणजे ज्यांचं बघायचं आहे दुसऱ्यांचा त्यांना हां, भिंतीकडे दुसऱ्याचं बघायचं आहे की नाही, घरातल्या व्यक्तीचं बघायचं आहे हा सपोज. तर त्यांना हा व्हाईट कलरच्या भिंती तुमच्या मागची भिंत आहेच व्हाईट कलरची. तिथे त्या व्यक्तीला हा उभं करायचं आणि त्यांना डोळे बंद हा करायला सांगायचे. कारण काय होते हा त्यांनी जर डोळे उघडे ठेवले, तर आपल्याला हसायला येईल, त्यांनाही हसायला येईल. म्हणून तसं नाही करायचं. हा त्यांना डोळे बंद करायला सांगायचे आणि आपण त्यांच्या नोस्टिकवर कंटिन्यू बघायचं. आपली नजर हलवू हा. नाही द्यायची. मग तुम्हाला साइडनी लेयर दिसायला लागतील. अच्छा. पण याच्यासाठी हा प्रॅक्टिस पाहिजे ना छान. म्हणून ते नोट्समध्ये मी जे हम्म. दिलंय ना शेवटच्या पेजवर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. भिंतीकडे पण बघा बरेच जण असे एखादा दिवा लावून त्याच्याकडे बघतो आपण कंटिन्यूशनमध्ये. ते पण त्राटक मेडिटेशन त्राटक. ताटक सारखं. तर ते पण तुम्ही केलं ना, की तुमच्या ह्या इंट्युशन पॉवर आणि ह्या औरा बघणं ह्या गोष्टी तुम्हाला लवकर कॅच होऊ शकतात. आणि स्वतःचा औरा जर बघायचा असेल, तर आपण आरशासमोर उभं राहायचं आणि आपल्याच नोस्टिककडे कंटिन्यू बघायचं. आपला औरा पण आपल्याला दिसतो. मग प्रॅक्टिस करा. हळू-हळू व्यवस्थित दिसेल अगदी. छान. औरा सुरक्षित करणं पण आपण शिकलो. मी तुम्हाला आभा मंडळ ज्यावेळेस साफ करायला सांगितलं औरा, त्यावेळेस सगळ्यात शेवटी तर आपला हात खालून वर घ्यायचा आणि असं क्रॉस करून टाकायचं. क्राउन चक्रापर्यंत. मग तुमचा औरा सुरक्षित म्हणजे लॉक झाला आता. हे तुम्ही घरातनं बाहेर पडताना नक्की करा. रोज अंघोळ झाल्यावर पण जरी केलं ना तुम्ही तरी चालते. रोज सकाळी मी तुम्हाला एक प्रॅक्टिस देणार आहे. उद्या सांगणार आहे दैनंदिन प्रॅक्टिस काय-काय आहे ते. तर ते तुम्हाला करायची आहे. चला ठीक आहे पुढे जाऊ. आता मी तुम्हाला सांगते एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय? बघा आता सपोज आपण कुठलीही गोष्ट आपण ही ब्रह्मांडाचं देणं लागतो हा सगळ्यांनी शब्द ऐकलेला असेल. आपण या पृथ्वीवर आलो आहे तर एक श्वास जरी घेतो तरी आपल्याला काहीतरी द्यायचं आहे ब्रह्मांडाला. म्हणून आज जर तुम्ही कुठे काही जरी शिकताहे तर त्याला काहीतरी द्यायचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही मला एक फीडबॅकच द्या ग्रुपवर, की तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला. तसाच एक विचार करायचा, कुठे जरी आपण जातो आहे, कुठे जरी आपण एक म्हणजे जेवायला सपोज तुम्ही कुठे जेवायला गेलेत, तरीही तिथे काहीतरी एक एनर्जीचा फ्लो म्हणजे सत्यनारायणाची पूजा आहे, तर तिथे काहीतरी एक दान करून यायचं.
5-10 रुपये तरी त्या पूजेमध्ये टाकले गेले पाहिजे. कारण आपण तिथून प्रसाद घेणार आहे, जेवणार आहोत. तिथे पण एनर्जी आपली चेंज होते, एक्सचेंज होते. म्हणून कुठल्याही गोष्टीला एनर्जी एक्सचेंज करायची असते. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला मनी मंत्र देणार आहे उद्या. हे मनी मंत्रासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. जर सपोज तुम्ही काही कमाई करता आहे, तर रोज एक एक ठरवून ठेवायचं, की मी जर आज ₹5,000 कमवते आहे, तर समजायचं की त्या 5,000 मध्ये मला ₹100-150 कमी येत आहेत. तेवढं काहीतरी एक दान करून टाकायचं. ₹100 तरी महिन्यात. एनर्जी एक्सचेंज करायची असते. रेकीचं पण तसंच आहे. रेकी घरात जरी तुम्ही कोणावर उपचार कराल की नाही, त्याच्याकडनं काय करायचं, एखादं काम करून घ्यायचं तुमचं किंवा मग त्याला पाणीच मागायचं. मी तर माझ्याकडे तसं रूलच ठेवलेला आहे. म्हणजे आता जेव्हापासून आम्ही हे करतो आहे, म्हणजे जेव्हापासून मी रेकीमध्ये आली, तेव्हापासून टचवूड मला दवाखाना माझ्याकडचा खरंच बंद झालाय. खरंच बंद झालेला आहे. मी डॉक्टरच्या अपोजमध्ये नाही आहे. पण सांगते आहे, की हा इतका सुंदर रिझल्ट येतो. कारण कोणाला सर्दी जरी झाली, थकून आलेत मुलं, तरी मुलं माझ्याकडे येतात. "मम्मा पाणी चार्ज करून दे." एवढ्याने सुद्धा फरक पडतो. तर अशा वेळेस काय करायचं? आता आपण घरातल्यांकडनं पैसे घेणार का? नाही घेणार ना. मग त्यावेळेस त्यांना म्हणायचं, "ठीक आहे, तुला पाणी चार्ज करून देते, पण ते पाणी तू आणून दे." मग ते पाणी त्यांना घेऊन आणायचं आणि त्यांना ते पाणी चार्ज करून आपण द्यायचं. नाहीतर म्हणायचं, "ठीक आहे, मला नमस्कार कर." किंवा मग एखादं कामच सांगायचं. म्हणजे हा एक असा काहीतरी हे करून मिस्टरांनी जरी म्हटलं, तरी त्यांना म्हणायचं, की "नाही, काहीतरी एक माझं काम तुम्ही करून द्या." सहजतेने करतात, त्याच्यात काही नाही. कारण रिझल्ट ज्यावेळेस यायला लागतात ना घरात, त्यावेळेस इतका ट्रस्ट बसतो सगळ्यांचा, की ते आपल्या इंटेन्शननी सगळं वर्क व्हायला लागतं. नाही, नाही, नाही. रोज सकाळी नसतो मॅडम. लेव्हल 1चा आपण परवाच घेतला. पण आत्ता नाही आहे. तो काल मी याच्यासाठी म्हटलं होतं, की कोणाला खरंच पुढं काही शिकायची इच्छा असेल, तर मी त्यांचा शक्तिपात करून देईल. पण काल ज्यांनी मला म्हटलं होतं, ते मला माहीत आहे ते रिपीटेड आहेत माझ्या क्लासमध्ये, म्हणून मी तो इंटरेस्ट घेतला नाही एक जणांचा. आणि एकच जण होते. त्यांचं काही आता लोकं ओळखायला येतात ना मला रोज क्लासमध्ये नेहमी येणारे. मी ते मनावर घेतलेलं नाही. तुम्हाला पाहिजे तर मी करून देईन मॅडम तुमचा शक्तिपात. काही प्रॉब्लेम नाही. असं आपल्याला करायचं आहे. आता सपोज तुम्ही कोणाचं काही दुखणंही आहे, काही हिलिंग केलं ते काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायची आहे. ते तुम्ही ₹5 घ्या, ₹10 घ्या, काही पण करा. हो, हो, हो. ज्यांचं पण घ्यायचंय ना, त्यांनी मला पर्सनली मेसेज टाका. मग आपण एक दिवस ठरवू आणि घेऊन घेऊ. क्लास झाल्यानंतरही झालं तरी चालेल. नाहीतर मग उद्या सकाळी पण घेऊ शकतो. कसं असते सकाळी माझे क्लासेस पण असतात मेडिटेशनचे. मग आज त्यांच्यासाठी म्हणून मी परत मग नको म्हटलं. आज मला त्यांना पण सुट्टी नाही देता येत. असं होतं रोज-रोज. एक तुम्ही विचारायचं जर होतं की हां, बोला बोलू बोला ना. हां. हा म्हटलं ज्यावेळेस तुम्ही शक्तिपात घेतला माझ्यासोबत असं कधी झालं नाही पण फर्स्ट टाइम मला थोडेसे ब्लॅक म्हणजे नेहमी मला पर्पल कलर दिसतो मेडिटेशन मध्ये पण फर्स्ट टाइम मला त्या पर्पल कलर मध्ये ब्लॅक कलर इंटरफेअर करताना दिसला होता तर मला ते विचारायचं राहिलं की ती निगेटिव्हिटी होती का येस. जसं तुम्ही म्हटलं मॉर्निंगची एनर्जी होती. नाही, नाही. निगेटिव्हिटी होती. अच्छा ते ब्लॉकेजेस क्लीन होत होते तुमचे. अच्छा म्हणून अच्छा. पर्पलमध्ये ब्लॅक दिसला आणि ब्लॅकला बाहेर निघायचं नसेल ना लवकर. बरोबर आहे ना? ब्लॉकेजेस लवकर बाहेर निघतात का? नाही मग कारण याच्या आधी नकारात्मकता कधी झालं नाही माझं तसं पण अर्ली मॉर्निंग 5 वाजता केलं म्हणून झालं का कारण दिवसभरात नाही, मी नाही, कधी नाही, नाही. केलं नाही ना. अच्छा ठीक आहे तेवढंच विचारायचं असं काही होतं. आता विचार आणू नका मनात. निघून गेली एनर्जी असं समजा बस. ब्लॅक कलरची गेलं तुमचं निघून सगळं ब्लॉकेजेस. ते खूप महत्व आहे आणि तुम्ही एक्सेप्ट केली एनर्जी सगळ्यात महत्वाची. पर्पल कलर म्हणजे हायर हायर कनेक्टिव्हिटी. सहस्त्रार चक्राचा पर्पल कलर बघा मागे लागलाय 7 चक्रांमध्ये वर कलर. आपण खूप पण हायर ऍक्च्युली ते कनेक्टिव्हिटी. तर म्हणजे ऍक्च्युली म्हणतात ना मूलाधार पासून सुरुवात होते माझं तर म्हणजे असे चक्र वगैरे मेडिटेशन मी कधी करत नाही फक्त डोळे बंद म्हणजे 2-3 मिनिटं जरी ध्यानला बसले तर मला तोच कलर दिसतो मला दुसरा कलर दिसत नाही पण चांगली म्हणतात गोष्ट असं आहे की ना मॅडम. मूलाधार असं अच्छा नाही आता त्याचं मिनिंग तुमचे असतो का प्रत्येकच काय. चक्र प्रत्येकच चक्र बॅलन्स आहे का तुमचे अजून? नाही आहेत ना.
चक्र पहिले आपण मला बॅलन्स त्यातलं नाही करतो. माहिती जास्त. अच्छा, ते आम्ही सेकंड लेवलला पण शिकवतो. सेकंड थर्डला चक्र कसे बॅलन्स करायचे. असं जरुरी नाही की तुम्हाला रूट चक्रापासूनच कलर दिसेल. तुम्हाला कुठलाही कलर दिसू शकतो. जसा तुम्हाला पर्पल दिसतो. एखाद्याला एखाद 2-3 दिवसात तुम्हाला ब्लू पण दिसेल, ग्रीन पण दिसेल, येलो पण दिसेल. असं पण असते. काही दिवसांनी तुमचं चक्र पूर्ण बॅलन्स झालं तर पूर्ण पण कलर दिसतील. असं असते. पण छान आहे ना, तुम्हाला हायर कनेक्टिव्हिटी झाली. पर्पल कलर दिसतोय ना. हे चांगलंच म्हणायचं. चालेल. ठीक आहे. पुढे जाऊया. एनर्जी एक्सचेंज कळाली. हे झालं असेल तर आपण पुढे एनर्जीचे नियम पण ते आता तुम्हाला उद्या सांगेल, कारण मनी मंत्र ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस नियम सांगेल. आता आपण घेऊया मेडिटेशन आणि अफर्मेशन तुम्हाला काय द्यायचे रोज स्वतःसाठी. आता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तुम्हाला शब्द सांगितले आहेत. मी तुला पहिल्या दिवशी बोलली होती की आपल्यासोबत निगेटिव्ह संवाद साधायचा नाही कधीच. म्हणून आपण 5 मिनिट मेडिटेशन पण घेतलंय. त्यासाठी सगळ्यात पहिले रोज उठल्या उठल्या तुमच्या स्वतःसाठी आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम विनर, टुडे इज माय डे. हे 5 वाक्य तुम्हाला रोज बोलायचे आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा, माझ्यासाठी बेस्ट आहे आणि आय कॅन डू इट, मी सगळं काही करू शकते. आणि गॉड इज ऑलवेज विथ मी, सतत माझा ईश्वर माझ्यासोबत आहे आणि मी विनर आहे. आय एम विनर. टुडे इज माय डे, आजचा दिवस फक्त आणि फक्त माझा आहे. हे अफर्मेशन तुम्ही कुठेतरी समोर लिहून ठेवा आणि रोज म्हणा. या अफर्मेशननी माझा पण इतका फरक पडलेला आहे. मी ज्यावेळेस 7-8 महिने बेडवर होती तुम्हाला बोलली ना, तर हे अफर्मेशन माझ्या बेडच्या समोर मी लावून ठेवले होते. मी त्या बेडवर असताना पण मी शिकतच होती. माहितीये का? माहिती नसते ह्या एनर्जी आपल्या जेव्हा जीवनात येतात ना, त्यावेळेस आपण खूप चांगल्या प्रवाहामध्ये खूप काहीतरी चांगल्या इकडनंच आपल्याकडे येत असते. म्हणजे माहिती नाही मला ज्यावेळेस मी डिजिटल मार्केटिंग त्यावेळेस करत होती. म्हणजे 2020 मधली गोष्ट आहे ही. जवळपास म्हणजे तो क्लास मी शिकत होती. ज्यावेळेस मी बेडवर असतानाच्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे तेव्हा पण माझ्या जीवनात खूप काही-काही चांगलेच फ्लो येत होते. आणि खरंच त्यांनी मला काढलं सगळ्या ह्याच्यातनं. हे शब्द पण आपल्यासाठी खूप महत्वाचे हे अफर्मेशन. हे द्या नक्की स्वतःला. आणि होपोनोपोनो प्रेयर आत्ताच मॅडम बोलल्यात थोड्या वेळाआधी. तर होपोनोपोनोचे पण खूप सुंदर रिझल्ट आहेत. होपोनोपोनो प्रेयर कशी करायची ते सांगते तुम्हाला. बघा, ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या विषयी काहीतरी विचार करताय, सपोज कुठेतरी तुम्हाला आरोग्याचा त्रास आहे, सतत तुमच्या दुखणं तुम्हाला काहीतरी जाणवते आहे, त्यावेळेस पण तुम्ही होपोनोपोनो करू शकता. तुमचे पैसे कुठे अडकलेले आहेत, ते येत नाहीयेत लवकर, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही होपोनोपोनो करू शकता. त्याच्यानंतर कोणाचं काही काम अडकलेलं आहे, ते पण क्लिअर करायचं आहे, त्याच्यासाठी पण म्हणजे होपोनोपोनो आपण प्रत्येक गोष्टीसाठी करू शकतो. आणि होपोनोपोनो वस्तूंवर सुद्धा रिझल्ट आणते. व्यक्तींवर तर आणते, वस्तूंवर पण आणते. मी तो कसा आणते तुम्हाला नंतर सांगते. आता मी सांगते. आता सपोज तुम्हाला मनीसाठी अफर्मेशन द्यायची आहे, की माझ्याकडे पैसे नाही आपण सतत म्हणतो. आता नाही म्हणताना पहिलेच कट, डिलीट करून टाकायचं. कारण हा नाही शब्द आता आपल्याकडे आलाच नाही पाहिजे. तर त्यावेळेस आपण काय म्हणायचं, की त्या मनीला अट्रॅक्ट करायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपली काहीतरी चुकी झाली असेल. काय? म्हणून तो आपल्याकडे येत नाहीये. कुठेतरी आपण तिथे चुकलेलो असू. म्हणून सगळ्यात पहिले त्या मणीची जबाबदारी घ्यायची आपल्याला. की हे मणी, मी तुझ्याविषयी माझ्याकडनं काही चुकी झाली असेल वागण्यात, म्हणजे मी कृतीने काहीतरी तुझ्यात चुकलो असेल, की घेतले पैसे फेकून दिले. अशा पण बऱ्याच गोष्टी, बऱ्याच घटना करतो आपण रागात. तर तसं काही केलं असेल, मी तुझा आदर करण्यात कमी पडलो असेल, त्याकरता मला खरंच माफ कर. माझ्याकडनं चुकी झाली. आय एम सॉरी. सगळ्यात पहिला शब्द. मी आणि प्लीज फॉरगिव्ह मी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझी जबाबदारी घेतो. आजपासून मी तुझ्याशी कधीच वाईट वागणार नाही याची मी जबाबदारी घेतो.
माझ्याकडनं कुठेच काही चुकी होणार नाही याची मी खूप मोठी जबाबदारी घेतोय. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू माझ्या जीवनामध्ये सहजतेने ये. याच्याकरता मी तुला आय लव्ह यू, आय एम सॉरी जे आपण म्हटलोय ना तसं, आणि नंतर म्हणायचं थँक यू. मनीला पहिले जे आपण काही निगेटिव्ह एनर्जी असतील ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहे. नंतर त्या मनीची आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे. नंतर त्याला म्हणायचंय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्या जीवनामध्ये सहजतेने येत आहे. माझं जीवन खूप सुंदर होत आहे. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू आणि थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. ही तुम्हाला रोज करायची आहे. जर रोज करायची आहे म्हणजे तुम्ही तुमच्या कारणानुसार ह्या अफर्मेशन ह्या पोयमला करू शकता केव्हा पण. सपोज आता तुम्ही याला बसायचं तर काय कसं बसणार हे तुम्हाला म्हणायचंय तर 2 मिनिटं बसायचं, 3 श्वास घ्यायचे, आपल्या बॉडीला पूर्णपणे रिलॅक्स आणि शांत करायचं आणि नंतर त्या मनीसाठी झालं, स्वास्थ्यासाठी झालं. स्वास्थ्यासाठी पण म्हणायचं की हे ब्रह्मांड, हे दिव्येरी की शक्ती, माझ्याकडनं माझ्या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन काही चुकला असेल, मी याच्याकडे लक्ष नाही दिलं, म्हणून माझ्यात काहीतरी आजारपण निर्माण झालं. तर त्याकरता या शरीराला पहिले सॉरी म्हणायचं की खरंच मी चुकले तुझ्या बाबतीत, मी तुझ्याकडे लक्ष नाही दिलं, पण आजपासून मी तुझी पूर्ण जबाबदारी घेतो आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या सुंदर देहावर माझं खूप प्रेम आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, थँक यू. आणि सिक्वेन्स चुकला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. असं तुम्हाला प्रत्येक तुमचं हे समोर ठेवायचं आहे. जो पण काही विचार असेल, जे पण काही तुमचा पॉइंट असेल, की मला पैसे आणायचे आहेत, मला कोणाचं स्वास्थ्य चांगलं करायचं आहे किंवा स्वतःचं करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला ही अफर्मेशन करायची आहेत. याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत. कोणी करत असेल, प्राजक्ता मॅडमचा हाच रिझल्ट होता. त्यांच्याकडे फीजला पैसे नव्हते, माझी फीज पे करायला. त्यांनी होपोनोपोनो केलं होतं. सांगितलं असेल त्यांनी तुम्हाला, अश्विनी मॅडम. येस, रोज करा मॅडम, खूप छान रिझल्ट आहेत. काही प्रश्न आहे होपोनोपोनो बद्दल? मी हे आपण मनीसाठी झालं, स्वास्थ्यासाठी झालं, आणखी दुसऱ्या काही कारणासाठी पण करू शकतो. आणि माझ्या घरामध्ये मी ज्यावेळेस हे शिकली होती 5-6 वर्ष आधी, त्यावेळेस नेमकं हे होपोनोपोनो चाललं होतं. आमचे गुरु आम्हाला शिकवत होते आणि माझ्या घरातला फ्रीज बंद पडला नेमका त्याच दिवशी. तर मी म्हटलं अरे बापरे! मी त्यावेळेस खूप प्रॉब्लेममध्ये होती. म्हणजे फायनान्शियली पण भरपूर प्रॉब्लेममध्ये होती. त्यावेळेस मला असं वाटायचं एक खर्च जरी आला तरी तो खूप मोठा वाटायचा मला. म्हटलं आता फ्रीज जर खराब झालाय म्हणजे आता आला आपल्याला 5-6 हजाराचा खर्च काहीतरी आणि फ्रीज तर बंद ठेवू शकत नाही. तो तर पाहिजेच. मग मी सकाळी आम्ही हे शिकलो आणि नंतर मला लक्षात आलं, की अरे यार आपण खरंच करायला पाहिजे. आणि सरांनी पण उदाहरण दिलेलं होतं आम्हाला तिथे, की लॅपटॉप चांगला केला त्यांनी. तर मी त्या फ्रीजला बसली, फ्रीजला समोर घेतलं आणि त्याला माफी मागितली, माझं काही चुकलं असेल तुझ्याबद्दल. नंतर त्याची जबाबदारी घेतली आणि ही होपोनोपोनो प्रेयर केली 5 ते 7 मिनिटं. पण इंटेन्शन प्युअर होतं. माझा ट्रस्ट त्याच्यावर खूप होता. मला रिझल्ट पण लगेच मिळाला. थोड्या वेळात लगेच माझं हे प्रेयर कंप्लीट होत नाही, तर मला किचनमधनं आवाज आला, फ्रीज चालू व्हायचा. फ्रीज चालू होताना आवाज येतो ना, साउंड येतो ना. तो साउंड आला. मी इतकी धावत पळत त्या फ्रीजच्या जवळ गेली, बघते तर फ्रीज चालू आहे. मिस्टरांना आवाज दिला आतमधून, ते झोपलेले होते कारण माझं हे सगळं सकाळी चाललेलं असते. उठवलं म्हणे काय झालं एवढी ओरडली, म्हटलं फ्रीज चालू झालाय. होपोनोपोनो इतकी सुंदर आहे. आणि आता आपण रेकीला कनेक्ट झालोय, तर आपण रेकी आणि होपोनोपोनो खूप सुंदर करू शकतो. खूप सुंदर रिझल्ट येतो. अजून माझा फ्रीज चालू आहे बरं बघा. 2020 मधली गोष्ट आहे ती. आज 26 चालू झालेला आहे. ते पण आपल्याच फरवरी महिना आलाय. थँक यू, टचवूड. काहीच करावं लागलं नाही मला. फक्त ट्रस्ट बस. ठीक आहे, काही टचवूड प्रश्न? वर्ड का वापरतात ना तुम्ही? हा? टचवूड काय वर्ड म्हटले? का वापरतात? मी 1-2 ठिकाणी जो वर्ड वापरतात ना टचवूड भरपूर म्हणजे ठिकाणी परत टचवूड. परत टचवूड म्हणजे आता परत
अशा काही चुकीच्या घटना घडू नये आणि चांगलंच होऊ दे माझ्या जीवनामध्ये, याच्यासाठी टचवूड. आता आपण म्हणून नाही नाही, पण त्याच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे. टचवूड बाबा, आता कोणाची नजर नको लागू, असं पण होतं. चला ठीक आहे, मेडिटेशन घेऊ. प्रश्न नाही आहेत कोणाचेच? चला आता आपण 7 चक्रांचं मेडिटेशन घेणार आहेत, पण ते कसं, पहिले चक्रांमधले ब्लॉकेजेस क्लीन करणार आहे आणि मग पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणार आहे. तर क्लीन करताना आपण क्राउन चक्रापासून खाली येणार आहे आणि पॉझिटिव्हिटी भरताना रूट चक्रापासून वर येणार आहे. सगळ्यात एक लक्षात ठेवायचं, चक्रांना ज्यावेळेस आपण हिलिंग करतो त्यावेळेस रूट चक्रापासून वर यायचं असते आणि निगेटिव्हिटी ज्यावेळेस रिमूव्ह करतो त्यावेळेस क्राउन चक्रापासून खाली जायचं असते. ठीक आहे, रिलॅक्स मध्ये बसा, पाणी पिऊन घ्या. मला कळलं नाही, खालून वर जाताना काय आणि वरून खाली जाताना काय? ज्यावेळेस निगेटिव्हिटी रिमूव्ह करतो त्यावेळेस हा हा क्राउन चक्रापासून खाली, खाली. क्राउन हा चक्र, आज्ञा चक्र, थ्रोट चक्र, हार्ट चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र. निगेटिव्हिटी रिमूव्ह केली. आता पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायची आहे. तर मग रूट चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र आणि आज्ञा आणि सहस्रार. कळलं? अच्छा. हो. आता सगळ्यांचे माईक बंद करा, रिलॅक्स मध्ये बसा. मला रूट चक्रापर्यंत दिसाल असे बसा आणि ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी ऑन करा. दोघीच जणी मेडिटेशन करताय का? बाकी सगळ्यांना करायचं नाहीये का? करून बघा, खरंच मेडिटेशनचा आनंद घेऊन तर बघा काय भेटतोय. तर काहीतरी तर भेटत असेल. कोणी डिस्टर्ब करणार नाही. 15 ते 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. 20 मिनिटं आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. हो सांगा. प्रेयर सांगू? हो पण रंजना मॅडम, काय रोहिणी मॅडम, कोण बोलला आता? हो पण परत सांगू का एकदा? आय एम सॉरी. नाही काय बोलली, कोणाचा मेसेज? रोहिणी मी मॅडम. रोज करते ते असं. अच्छा, ओके. हा हा, हा. ठीक आहे. एक प्रश्न होता की हे पिरियड्स मध्ये पण करतात का? कारण मला हो. काल का चालतं का? सगळं चालतं. रेकीला सगळं काही चालतं, ओके. काळजी नका करू. रेकी ओके. वर्क विथ इंटेन्शन. चला रिलॅक्स मध्ये बसा, डोळे हलके बंद. एक श्वास घ्या आणि एक श्वास सोडा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. कोणी चष्मा लावला असेल तर तो काढून ठेवायचा आहे आणि रिलॅक्स मध्ये बसायचे आहे. पाठीचा कणा ताठ आणि आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीर, मन आणि 7 चक्रामध्ये सकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्रदान करत आहे व जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जात आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेर निघून जात आहे. रिलॅक्स. अनुभव करा की अनंत स्रोतातनं वाहत येणारी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी
ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राउन चक्र जे वैश्विक ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे. क्राउन चक्र जे वैश्विक ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे. अनंत स्रोतातून प्रवाहित होणारी ही ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे व अगदी वर्षानुवर्षापासून या क्राउन चक्रामध्ये जी कुठली नकारात्मक ऊर्जा साठवलेली होती ती सर्व नकारात्मक ऊर्जा त्यासोबत तुमच्या शारीरिक ऑर्गन्सवर, ब्रेनवर किंवा त्याच्या आजूबाजूला रिलेटेड असलेले सूक्ष्म ऑर्गन्स यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा साठवलेली होती ती हळूहळू खाली ढकलली जात आहे. ती हळूहळू खाली ढकलली जात आहे. शरीराच्या खालच्या भागात जात आहे. अगदी क्राउन चक्राचा भाग हलका झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आणि आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या थर्ड आय पर्यंत पोहोचलेली आहे. तुमचा थर्ड आय आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले सर्व ऑर्गन्स, ह्यात असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता ती शारीरिक लेवलची आहे, मानसिक लेवलची आहे या भावनिक लेवलची आहे. अगदी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा घेऊन ही आणखी खाली, आणखी खाली, आणखी खाली येत आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत, म्हणजे थर्ड आय चक्र, क्राउन चक्र यात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, अगदी प्रत्येक सेल्समध्ये असलेली नकारात्मकता सगळी खाली, आणखी खाली, आणखी खाली डीप येत आहे, डीप येत आहे. हळूहळू ही ऊर्जा थ्रोट चक्रापर्यंत पोहोचली आहे, थ्रोट चक्रापर्यंत पोहोचली आहे. थ्रोट चक्रामध्ये असलेले प्रत्येक सेल्स, थ्रोट चक्रामध्ये असलेले प्रत्येक सेल्स, ऑर्गन्स यामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णपणे खाली घेऊन येत आहे. थ्रोट चक्र हे आपलं अभिव्यक्तीचं माध्यम आहे. थ्रोट चक्र हे आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम आहे. खूप साऱ्या नकारात्मकता साठवलेल्या आहेत, त्या हळूहळू संपूर्णपणे आपल्या थ्रोट चक्रामधून ही ऊर्जा खाली घेऊन येत आहे. पूर्णपणे काही नकारात्मकता असतील, शब्द काढलेले असतील, खूप काही व्यक्त व्हायचं राहून गेलेलं असेल, तिथे खूप सारी नकारात्मक ऊर्जा साचलेली होती. अगदी ज्या कुठल्या ऊर्जा तुमची जिव्हा, जबडा, थ्रोट, अगदी सर्व सेल्समध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सर्व ऊर्जा घेऊन ही ब्रह्मांडीय ऊर्जा खाली खाली डीप 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 तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचं हार्ट चक्र, खूप साऱ्या भावनांचे बंधन आपण बांधलेले आहेत. हृदयाला कधी कधी कितीतरी नकारात्मक ऊर्जेच्या स्पंदनांनी दुःख दिलेले आहेत. कितीतरी नकारात्मक ऊर्जेचा संग्रह या हृदयात झालेला आहे. कितीतरी दुःखाचे घाव या हृदयाने झेललेले आहेत. अगदी ते लहानपणीपासूनचे वेगवेगळे आघात, कुणाच्या शब्दांचे आघात, कुणाच्या वैचारिकतेचे आघात, अनेक आघात या हृदयाने झेललेले आहेत. आज आपल्याला या सर्व आघातांना हृदयातून कायमस्वरूपी दूर करायचं आहे. या हृदयातून कायमस्वरूपी दूर करायचं आहे. या हृदयातून कायमस्वरूपी दूर करायचं आहे. या हृदयावर, लंग्सवर, फिजिकल ऑर्गन्सवर झालेला हा सर्व ऑर्गन्सची नकारात्मकता, सर्व सेल्समधली नकारात्मकता आपल्याला खाली उतरवायची आहे. आणखी खाली, आणखी खाली, आणखी खाली उतरवायची आहे. अगदी मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेलं आहे. मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या 3 बोट वर आहे. मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या 3 बोट वर आहे. हे आपल्या इच्छांचं केंद्र आहे. हे आपल्या इच्छांचं केंद्र आहे. सोबतच आपलं स्टमक, लिव्हर, आतडे, मोठे आतडे,
लहान आतडे. अगदी कितीतरी ऑर्गन्स या चक्रांवर कार्यान्वित आहेत. हे चक्र इनबॅलन्स असल्यामुळे, खूप साऱ्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे अगदी या चक्रावर विविध आघात, विविध घटनांचे आपण परिणाम बघितलेले आहे. आज आपण सर्व प्रकारची नकारात्मकता डीप नेताना आपण आपल्या मणिपूर चक्रातील सर्व नकारात्मकता आणखी खाली स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेलो आहे. स्वादिष्टान चक्र हे वैवाहिक जीवनाचं बॅलन्स करणारं चक्र आहे. काही कारणांनी जर महिलांना मेन्सेसचे काही प्रॉब्लेम असतील, इतर काही कुठल्या समस्या असतील, पुरुष किंवा महिला जे काही जेनेटिक ऑर्गन्सचे प्रॉब्लेम्स असतील, बघा कुठला तरी डिसऑर्डर असतील, ते सर्व या चक्रांमुळे असतात. आज आपल्याला सर्व जेनेटिक ऑर्गन्स मधील नकारात्मकता डीप आणखी खाली रूट चक्रापर्यंत घेऊन गेलेली आहे. बघा, रूट चक्र आपल्या जीवनाचं स्थिरतेचं केंद्र आहे, आपल्या स्टेबिलिटीचं केंद्र आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्याला अगदी शोषून काढत आहेत. जीवनामध्ये ज्या गोष्टी आज करायच्या राहून गेल्या होत्या, त्यांच्यामुळे जे पूर्ण शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर जे आपले भावबंधन बनलेले होते, आज आपण ती सगळी नकारात्मकता अगदी क्राउन चक्रापासून तर रूट चक्रापर्यंत संपूर्ण नकारात्मकता, अगदी फिजिकल ऑर्गन्सवर आलेला ताण, प्रत्येक सेल्समध्ये असलेली नकारात्मकता, मनाच्या प्रत्येक गाभाऱ्यात असलेली नकारात्मकता, आपले विचार प्रत्येक आयामात आलेली नकारात्मकता, अगदी शरीर, मन, 7 चक्र आणि ओरामध्ये आलेली नकारात्मकता. आज या ऊर्जांनी, या सकारात्मक कृपेची ऊर्जेनी आपण क्षणात तिला सर्व नकारात्मकता घेऊन तुमच्या शरीराच्या बाहेर निघालेली आहे. एका क्षणात ही ऊर्जा तुमच्या शरीराच्या बाहेर घेऊन निघालेली आहे. अगदी एका क्षणात ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीराच्या बाहेर निघालेली आहे आणि डीपर अगदी पृथ्वीच्या भूगर्भात गेलेली आहे. आणि आणखी खाली अगदी पृथ्वीच्या भूगर्भात गेलेली आहे. खूप खाली गेलेली आहे. बघा, तिथे एक भला मोठा दगड आहे. पृथ्वीच्या भूगर्भात खूप खाली एक भला मोठा दगड दिसतो आहे. अनुभव करा तो दगड. बघा तो दगड दिसतोय तुम्हाला. पृथ्वीच्या खूप खाली भूगर्भात एक भला मोठा दगड दिसतो आहे. आणि ही ऊर्जा तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता घेऊन, ते नकारात्मकतेचं गाठोडं घेऊन त्या दगडापर्यंत पोहोचलेली आहे. आणि सर्व प्रकारच्या नकारात्मकतेचं गाठोडं त्या दगडाला बांधून टाकलेलं आहे. आणि त्या सर्व प्रकारच्या नकारात्मकतेचं गाठोडं त्या दगडाला बांधून टाकलेलं आहे. या सकारात्मक ऊर्जेने ते नकारात्मकतेचं गाठोडं त्या दगडाला बांधून टाकलेलं आहे. आणि एकच घाव. आणि तुमचं शरीर लेवलची नकारात्मकता, मनातील नकारात्मकता, आर्थिकतेची नकारात्मकता, भावनिक लेवलची नकारात्मकता, नात्यातील नकारात्मकता, विचारातील नकारात्मकता, अगदी जीवनातील प्रत्येक सेल्समध्ये असलेली नकारात्मकता, तुमचं नातं तिच्यासोबत एका क्षणात तुटलेलं आहे. तुमचं नातं तिच्याशी एका क्षणात तुटलेलं आहे.
आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही ऊर्जा आता सकारात्मकतेची ऊर्जा आता हळूहळू पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर येत आहे. हळूहळू ही ऊर्जा आता, सकारात्मक ऊर्जा आता पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर येत आहे आणि ही सकारात्मक ऊर्जा हळूहळू त्या पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर येत आहे. हळूहळू ही ऊर्जा आता पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर येत आहे आणि आपल्या पायाच्या नखांमध्ये प्रवेश करत आहे, पायाच्या तळव्यांमध्ये प्रवेश करत आहे, पोटऱ्यांमध्ये प्रवेश करत आहे. आता हळूहळू ही तुमच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली आहे, तुमच्या मांड्यांपर्यंत पोहोचली आहे, तुमच्या जांघांपर्यंत पोहोचली आहे. हळूहळू ही आता ऊर्जा संपूर्णपणे रूट चक्रामध्ये प्रवाहित झाली आहे, रूट चक्रामध्ये प्रवाहित झालेली आहे. अगदी तुमचं रूट चक्राला संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने व्यापून टाकलेले आहे, व्यापून टाकलेले आहे. नवचैतन्याने व्यापून टाकलेले आहे, एका सकारात्मक ऊर्जेने व्यापून टाकलेले आहे. व रूट चक्राचा लाल रंग प्रकाशमान झालेला आहे. रूट चक्र, त्यासोबत तेथील शारीरिक लेवलचे अवयव सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत, सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहे. हळूहळू ही ऊर्जा तुमच्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. हळूहळू ही ऊर्जा तुमच्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुमच्या स्वादिष्टान चक्राला अगदी केशरी रंगाच्या प्रकाशाने प्रकाशमान केलेले आहे, प्रकाशमान केलेले आहे. सर्व ऑर्गन्स, पेशी पूर्णपणे केशरी रंगाने प्रकाशमान झालेले आहेत, नाहून निघालेले आहेत. सर्व पेशी, सर्व ऑर्गन्स केशरी प्रकाशाने नाहून निघालेले आहेत, नाहून निघालेले आहेत. आता बघा, अनुभव करा, ही ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचं संपूर्ण मणिपूर चक्र, त्याच्याशी रिलेटेड सर्व ऑर्गन्स हे पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने प्रकाशमान झालेले आहेत, प्रकाशमान झालेले आहेत, प्रकाशमान झालेले आहेत. आता हळूहळू ही तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचली आहे, हृदय चक्र पर्यंत पोहोचली आहे. अगदी हिरव्या रंगाच्या प्रकाशाने तुमचं संपूर्ण हृदय व त्याच्या आजूबाजूचे सर्व ऑर्गन्स या हिरव्या रंगाने प्रकाशमान झालेले आहेत, या हिरव्या रंगाने प्रकाशमान झालेले आहेत, या हिरव्या रंगाने प्रकाशमान झालेले आहे. ही ऊर्जा आता थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. थ्रोट चक्र अगदी फिक्या निळ्या रंगाने प्रकाशमान झालेला आहे, पूर्णपणे प्रकाशमान झालेला आहे. निळा रंग संपूर्णपणे प्रकाशमान झालेला आहे. हळूहळू ही ऊर्जा तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत पोहोचलेली आहे. अतिनील रंगाने तुमचा आज्ञाचक्र संपूर्ण प्रकाशमान झालेला आहे. संपूर्ण ब्रेन, संपूर्ण आज्ञाचक्र सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे. अगदी हळूहळू ही ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रापर्यंत पोहोचली आहे, तुमच्या क्राउन चक्रापर्यंत पोहोचली आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जा नी संपूर्ण तुमचं चक्र परिपूर्ण झालेलं आहे. संपूर्ण तुमचं चक्र अगदी जांभळ्या रंगाच्या ऊर्जेने व पांढऱ्या रंगाच्या ऊर्जेने संपूर्ण क्राउन चक्र सकारात्मकतेने परिपूर्ण झालं आहे, परिपूर्ण झालेला आहे. बघा तुमच्या थर्ड आय समोर, बघा आता अनुभव करा, तुमच्या थर्ड आय समोर एक दिव्य ज्योत उमललेली आहे व बाळ जसं पाण्यात न्हावून निघतं तसं तुम्ही या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण त्याच्या सकारात्मकतेने तुम्ही आनंदात आंघोळ करत आहात, आनंदाची आंघोळ करत आहात, आनंदाची आंघोळ करत आहात. या परिपूर्णतेच्या आनंदात तुम्ही न्हावून निघत आहात, या परिपूर्णतेच्या आनंदात तुम्ही न्हावून निघताय. आज शरीरातील प्रत्येक सेल्स सकारात्मक झालेला आहे, आज शरीरातील प्रत्येक सेल्स सकारात्मक झालेला आहे. मनातील
प्रत्येक विचार शुद्ध झालेला आहे. मनातील प्रत्येक विचार शुद्ध झालेला आहे. मनाच्या तरंगांवर ती सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आलेली आहे. संपूर्णपणे पॉझिटिव्हिटी आलेली आहे. अगदी खूप वर्षापासून ज्या आनंदाच्या शोधात होतो, तो आनंद आज आपल्याला आपल्या अंतर्मनात प्रगट झालेला आहे. तो आनंद आज आपल्या अंतर्मनात प्रगट झालेला आहे. अगदी वर्षानुवर्षापासून ज्या आनंदासाठी आपण इच्छित होतो, अगदी वर्षानुवर्षापासून ज्या आनंदासाठी आपण इच्छित होतो, ज्या शांतीसाठी आपण प्रयत्न करत होतो, ती मनाची शांती, ते समाधान, तो आनंद आज आपण आपल्या जीवनात अनुभवतो आहोत. आज आपण आपल्या जीवनात अनुभवतो आहोत. आज आपण आपल्या जीवनात अनुभवतो आहोत. अगदी हा आनंद प्रत्येक श्वासामध्ये पसरलेला आहे. अगदी हा आनंद आपल्या श्वासामध्ये पसरलेला आहे. शरीराच्या प्रत्येक ऑर्गन्समध्ये पसरलेला आहे. शरीराच्या प्रत्येक सेल्समध्ये पसरलेला आहे. आज तुम्ही शरीराने परिपूर्ण आहात. आज तुम्ही शरीराने परिपूर्ण आहात. तुम्ही मनाने परिपूर्ण आहात. तुम्ही अगदी बुद्धीने परिपूर्ण आहात. तुमच्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन्स आज परिपूर्ण आहे, आरोग्य संपन्न आहे. तुम्ही आज संपूर्ण आहात. तुम्ही आज परिपूर्ण आहात. तुम्ही त्या क्रिएटरचा साक्षात अंश आहात. तुम्ही त्या क्रिएटरचा साक्षात अंश आहात. ज्या ज्या शक्ती त्या क्रिएटरमध्ये आहेत, त्या त्या शक्ती तुमच्यामध्ये एकवटलेल्या आहेत. ज्या ज्या शक्ती त्या क्रिएटरमध्ये आहेत, त्या त्या सर्व शक्ती तुमच्यामध्ये एकवटलेल्या आहेत. तुम्ही आज परिपूर्ण आहात. तुम्ही आज परिपूर्ण आहात. तुम्ही संपूर्ण आहात. तुम्ही संपूर्ण आहात. तुम्ही त्या क्रिएटरचा, त्या रचयितेचा एक अंश आहात. तुम्ही त्या क्रिएटरचा, त्या रचयितेचा एक अंश आहात. त्याच्यामध्ये ज्या कोणत्या शक्ती आहेत, त्या संपूर्ण शक्ती तुमच्यामध्ये एकवटलेल्या आहेत. त्या संपूर्ण शक्ती तुमच्यामध्ये एकवटलेल्या आहेत. त्या संपूर्ण शक्ती तुमच्यामध्ये एकवटलेल्या आहेत. यस, यस, यस. यू आर द क्रिएटर. यू आर द क्रिएटर. यू आर द क्रिएटर. तुम्हीच त्या रचयितेचा संपूर्ण साकार रूप आहात. तुम्हीच त्या रचयितेचा संपूर्ण साकार रूप आहात. तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्ही आज संपूर्ण आहात. तुम्ही आज परिपूर्ण आहात. तुम्ही आज परिपूर्ण आहात. याच परिपूर्णतेच्या आभासात हळूहळू स्वाभाविक अवस्थेत परतायचे आहे. याच परिपूर्णतेच्या आभासात हळूहळू स्वाभाविक अवस्थेत परतायचे आहे. हळूहळू स्वाभाविक अवस्थेत परतायचे आहे. हळूवार चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माइल क्रिएट करायची आहे. हळूवार चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माइल, सुंदर अशी स्माइल, सुंदर अशी स्माइल चेहऱ्यावर क्रिएट करायची आहे. आणि स्वतःचे आभार मानायचे आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेचे आभार मानायचे आहे. गुरुजनांचे आभार मानायचे आहे. आणि रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स आणि हळुवारपणे डोळे उघडायचे आहे. ओपन युअर आईज. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पाणी पिऊन घ्या थोडं. मॅडम खूप फ्रेश वाटत आहे. छान मेडिटेशन मध्ये होत्या मॅडम तुम्ही. हा, ऍक्च्युली मी आधी एकदा कोर्स केला होता, म्हणजे असंच केलं होतं, पण ते कम्प्लीट झाला नाही माझा.
मी आज फर्स्ट टाइम जॉईन करतेय, पण असं काय म्हणतात, असं फुल डीप मध्ये कळतंय काहीतरी गोष्टी अशा जाणवत आहे. म्हणजे तुम्ही ते ऑरा क्लिनिंगचं सांगितलं, ते पण आम्ही बघितलं. खूप म्हणजे छान वाटतंय. एकदम असं म्हणजे की आता फर्स्ट स्टँडर्डचे मुलं मुली असतात ना, की कसं फर्स्ट पासून करायचं की नाही, सांगायचंय म्हणून सांगायचं नाही. म्हणजे कसं एक्झॅक्टली तुम्ही ते वर्क करताय ते कळतं. थँक्यू मॅडम. थँक्यू. कसं आहे ना मॅडम, ऊर्जा द्यायच्या आहेत आपल्याला सगळ्यांना, तर त्या व्यवस्थित पोचल्या पाहिजे समोरच्यापर्यंत. नाहीतर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत ना, आणि मग तुम्हाला रिझल्ट पण नाही दिसत. आणि मग आपण काय म्हणतो, नाही मी जॉईन केलं होतं पण मला काही रिझल्ट नाही आला त्याचा. असं होत आहे बऱ्याच ठिकाणी, हे अनुभव येत आहेत, मला भरपूर जण सांगतातच. पण जी ऊर्जा माझ्यापर्यंत आली आहे ती मला ब्रह्मांडाने पाठवलंय माध्यम म्हणून पोचवायला, तर ती मग सहजतेने पोचलीच पाहिजे सगळ्यांपर्यंत. बस माझं हे ध्येय आहे. द्यायचं तर मनापासून द्यायचं, ठेवायचं नाही, काहीच ठेवायचं नसतं. सेकंड थर्ड लेवलला पण मी सगळं काही देते, आणि जे काही नवीन मला मिळतं ते पण मी सगळ्यांना सांगते. आणि त्याच्यात पण आपला लाईफ टाईम एक्सेस असतो, रेकॉर्डिंग असते, नोट्स असतात, सगळं काही आहे. मी तारीफ नाही करत, पण माझ्या क्लासला ग्रँडमास्टर पण असतात. ते पण अनुभव घेतले. माझ्या लीड सुद्धा चोरल्या गेल्या मागच्या बॅच मध्ये. काय झालं? सॉरी, कळलं नाही, आवाज नाही आला. रेंज प्रॉब्लेम नेटवर्क. काय म्हणाले मॅडम? हा, म्हटलं काय तुम्ही शेवटचं नेटवर्क नाही आहे तुमच्याकडे. शेवटचं वाक्य काय बोलले, कळलं नाही मला. मी शेवटचं वाक्य काय बोलले? मॅडम म्हणाल्यात की कोणी देताना पूर्ण देत नाही. माझं एकच ध्येय आहे की सगळ्यांना ही एनर्जी व्यवस्थित कळली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट भेटला पाहिजे. तर असे बरेच जण आहेत की जे माझ्या क्लासला जॉईन होत आहेत, म्हणजे ग्रँडमास्टर सुद्धा असतात. ते पण अनुभव आलेत मला. माझे जे स्टुडंट माझ्याकडे येणार होते त्यांच्या सुद्धा लीड्स, म्हणजे त्यांना सुद्धा कॉल करून आपल्याकडे वळवलेलं आहे. अशा पण गोष्टी होत आहेत. असं होतंय म्हटलं, लीड्स चोरी जात आहेत. नाही, एक मिनिट हा. मी असं म्हणत नाही की त्याने दिले नाही, कारण हे माझं कर्म होईल ना मॅडम. त्यांनी देत असतील, नाही तुमच्यापर्यंत कुठल्याच त्या गुरुला. लेवलला पोहोचत नसेल असं. येस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याच गुरुला नाव नाही ठेवायचं. येस. ते आपण कुठेतरी चुकलं, कमी पडलं म्हणजे आपण कुठेतरी कमी पडलो. कुठंतरी आपण कमी पडतोय. हा. येस. येस. नाही मॅडम, असं काही नाही. नाकाने घेऊन असं नाही. डीपली श्वास घ्यायचा आणि हळूवारपणे सोडायचा. तोंडाने सोडायचा असं नाही. ठीक आहे. आणखी कोणाचा मेडिटेशनचा काय अनुभव? थँक्यू मॅडम. बरं, आता आपण थांबूया. उद्या परत आपला क्लास आहे, पण उद्याचा दिवस शेवटचा आहे. उद्या मी तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिस सांगेल, नेमकी काय करायची. आजचं काही समजलं नसेल तर सगळ्यांनी प्रश्न काढून ठेवा. उद्या सगळ्यांचे प्रश्न क्लिअर करेल आणि मगच आपण थांबू उद्या. आणि रेकॉर्डिंग बघा, मी आता डाउनलोड करायला ठेवते. थोड्या वेळाने रेकॉर्डिंग पाठवते ग्रुपवर. आणि ज्यांना कोणाला खरंच वाटत असेल की माझा शक्तिपात व्हायला पाहिजे, तर त्यांनी मला तो पण मेसेज टाका. मग आपण टायमिंग ऍडजस्ट करून सकाळी करूया. ठीक, पण यामध्ये लक्ष केंद्रित होत नाही. कशामध्ये लक्ष केंद्रित होत नाही? दुसरं पण मेडिटेशन आहे, ऑडिओ आहे याचा, बीज मंत्रांचा, ते पण मी पाठवणार आहे. होईल मॅडम, लक्ष पण केंद्रित होईल. एका दिवसात कसं होईल, थोडा वेळ लागेल. होईल. खूप सुंदर रिझल्ट आहेत मेडिटेशनचे. तुमचा मेडिटेशनचा पण क्लास असतो का ऑनलाईन? मेडिटेशनचे पण क्लासेस ऑनलाईन. येस, मेडिटेशनचे पण क्लासेस आहेत. वीक किती दिवस? नाही, रोज दररोज? आहे मॅडम, रोज आहे. ती पॅकेज असतं 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं, असं आहे. दररोज वेगवेगळं असतं का एकच प्रकारचं मेडिटेशन असतं? नाही, हे बघा, सगळ्यात पहिले चक्र मेडिटेशन. आपलं जर जो रेकीला शिकला आहे त्याचं ऑलरेडी चक्र मेडिटेशन होत असतं, मग त्याचे चक्र बॅलन्स होतात. पण जे कोणी रेकीमध्ये नाही आहेत, मग त्यांचं सुरुवातीपासून आम्ही घेतो. प्रत्येक चक्र पहिले बॅलन्स करायचंय, मग प्रत्येक चक्राचं वेगळं मेडिटेशन, आणि मग 7ही चक्रांचं संपूर्ण मेडिटेशन.
त्याच्यानंतर मग हेल्थ मेडिटेशन आहे, अबंडन्स मेडिटेशन आहे, फॉरगिव्हनेस आहे, ग्रॅटिट्यूड आहे, भरपूर आहेत. भरपूर मेडिटेशन, पास्ट लाईफ आहेत, मग भरपूर मेडिटेशन आहेत. मग तसे ते घेत असतो आम्ही है ना. कारण तुम्हाला रोजच जर एकच सांगितलं तर तुम्ही पण बोर होणार. आणि कारण पण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे असतात. मग आपण तशानुसार पण मेडिटेशन घेऊ शकतो ना. आणि तो तुम्हाला एक्सेस पण असतो. असं आहे. चला ठीक आहे. काही प्रश्न आहे, नाही आहे? भेटू परत या सकाळी घेणार ऊर्जांसोबत. असाल तर तसं सांगा, म्हणजे जर कोणी असेल तर, नाहीतर मग म्हणजे नाही नोट मॅडम, घेत. काय म्हटलं, कोणाला मेडिटेशनसाठी का? हा, सकाळी शक्तिपात जर घेणार असाल तर तुम्ही पोल वगैरे टाका, नाही तर विचारा जर कोणी इंटरेस्टेड असेल. जर म्हणजे 2 किंवा 3 असतील तर मी पण जॉईन होईल. नाही तर तुम्ही एका जणासाठी. नाही, तुम्ही शक्तिपात घेतला ना मॅडम? अच्छा, एकचदा घ्यायचा असतो का? शक्तिपात परत नाही घ्यायचा. तुमचा शक्तिपात अच्छा. झालाय हो. म्हणूनच तर तुम्हाला ऊर्जा पण पोहोचली, तुम्हाला ब्लॅक कलरची एनर्जी पण दिसली ना. अच्छा. झालाय, ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचल्या. छान. शक्तिपात घेतल्यानंतर परत घेऊ नका. एनर्जी कमी होतात पण वाढत नाहीत बरं का. परत ज्यांचं झालेलं असेल त्यांनी खरंच घेऊ नका रिपीट मध्ये. फक्त आता ऍक्टिव्हेशन रोज करायचं आहे, त्यानी एनर्जी वाढत राहते. आणि उद्या घेतलंही जरी मी शक्तिपात तरी पण नवीन लोकांचा घेईन, तुमचा नाही. जुन्या लोकांना आले तर मी सांगेल निघून जा म्हणून. चला ठीक आहे. मी मेसेज रेकॉर्डिंग टाकते आणि मेसेज टाकते. रोहिणी मॅडम, तुम्हाला घ्यायचं आहे का शक्तिपात? आणखी कोणी म्हटलं होतं मला? सुप्रिया मॅडम बहुतेक. ज्यांना हो असेल तर मग आपण बघू, टायमिंग करावं लागेल मला ऍडजस्ट काहीतरी. पर्सनली मेसेज करा ज्यांना घ्यायचंय, तर मी सकाळी करून देईल, नाहीतर मग परवा करावं लागेल तुमचा. आणि रोज क्लास नाहीये आपला. उद्या हा 1 लेवलचा क्लास आपला संपणार आहे. याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मी पुढच्या लेवलची तुम्हाला माहिती पण सांगणार आहे उद्या. ठीक आहे. थँक्यू. मला ऐकून घेतलं त्याकरता आपले कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. थँक्यू.